कोण आहेत हे महाअवतार बाबाजी? महादेवांच्या नंतर जर जगाचं कार्य कोण सांभाळत असेल, विश्वाचं कार्य कोण सांभाळत असेल तर महाअवतार बाबाजी आहेत. तो हा क्रियायोग कुठून कोणाकडे आला आणि तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला कुठून याची दीक्षा मिळाली? नाही, मला दीक्षा मिळाली ती प्रेम निर्मल गुरुजी यांच्याकडनं. म्हणजे असंही एक संवाद त्यांचा होता, म्हणजे खूप छान गप्पा त्यांच्या चाललेल्या. तर मला मध्येच म्हणाले शंकर महाराज की बाळ याला ना दूध दे, हा आम्ही जे प्राशन करतो तो हे प्राशन करू शकणार नाही, म्हणजे बाबाजी. या स्वरूपात कधी दर्शन झालं तुम्हाला असं समक्ष? हो, म्हणजे स्वप्नात जेव्हा दिसले ना तेव्हा ते साधारण असंच रूप होतं, पण ते इतकं प्रकाशमय होतं ना की अगदी नाकनक्षा नाही सांगता येणार. एवढे सगळे योगी आणि असे मी एक दोन ठिकाणी असे वाचलेले काही हे जे काही 7 चिरंजीवी आहेत ते सुद्धा आजही हिमालयातच आहेत. जेव्हा त्यांचा योग्य वेळ येईल तेव्हा ते म्हणजे कोणी स्वामींना स्वामी म्हणतं, कोणी ब्रह्मांड नायक म्हणतं, कोणी वेगवेगळ्या स्वामी समर्थ म्हणतात. तुम्ही आजोबा का म्हणताय म्हणजे स्वामी? ऍक्च्युली मला माझ्याकडे जे गुरुजी आले होते ना मला शिकवायला, तर ते त्यांचा उल्लेख आजोबा करायचे. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की असा एक हा आपला संप्रदाय आहे की आपण त्यांना आजोबा म्हणतो. अश्वत्थामाच्या जखमेवर लावण्यासाठी तेल वगैरे देण्याची जिम्मेदारी म्हणा किंवा तुम्हाला असं काही आदेश आले होते? तर तेव्हा माझ्या एका साधिकेच्या कानात असे शब्द आले की गुरुमाईंना सांग तिथे तेल ठेवायला, अश्वत्थामा घेऊन जाईल. तुमच्या दृष्टिकोनातून हिमालय काय आहे? हिमालय एक अशी हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजचा आपला एपिसोड अत्यंत अद्भुत असा होणार आहे. या मंचाला नेहमीच अद्भुत व्यक्तिमत्वाची भुरळ पडलेली आहे आणि असंच एक अद्भुत, अविश्वसनीय, पूजनीय असं व्यक्तिमत्व आज आपल्या मंचावरती आलेले आहेत. त्या आहेत गुरुमाई, म्हणजेच मा रुद्रात्मिका. त्यांच्याविषयी आता तुम्हाला जेव्हा हा पॉडकास्ट सुरू होईल त्यावेळेस समजेलच. परंतु असे किती लोक आहेत ज्यांच्या अनुभवावरती किंवा ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही एक्सपिरियन्सेस आले त्याच्यावरती एखादा सिनेमा बनावा. तुमचे अनुभव तेवढे अद्भुत असतील तर त्याच्यावरती पुस्तकं बनतात, त्याच्यावरती सिनेमे बनतात आणि तशाच अद्भुत अनुभवांच्या मालकीन म्हणू शकतो अशा गुरुमाई आज आपल्या मंचावरती आलेल्या आहेत, ज्यांच्यावरती एक सिनेमा बनलेला आहे फकिरियत नावाचा. हिंदी सिनेमा आहे, तो लवकरच रिलीज होत आहे आणि त्या सिनेमाच्या निमित्तानं किंवा ऐकूनच त्यांचा जो काही अविश्वसनीय आणि आध्यात्मिक असा प्रवास आहे तो जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा पॉडकास्ट आहे. मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ गुरुमाईकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला या आध्यात्मिक प्रवासामध्ये कुठले नवीन चमत्कारिक अनुभव अनुभवायला मिळतात ते. गुरुमाई, जय बाबाजी. जय बाबाजी. कशा आहात? हो, एकदम छान. ओके, खूप छान. आणि पहिले तर थँक्यू, तुम्ही या मंचावरती आलात, या मंचाची शोभा वाढवलीत. मला सुरुवातच इथून करायला आवडेल की तुमच्या अनुभवांवरती एक सिनेमा येतोय फकिरियत नावाचा. तो टीजर पाहिल्याच्या नंतर मला फार कौतुक वाटलं की ज्यांच्यावरती असा इतका अद्भुत असा एकदम स्ट्रॉंग सिनेमा येतोय त्या व्यक्तिमत्वासोबत आज मला बोलायला मिळते. काय सांगाल, हा सिनेमा का बनतोय? म्हणजे खरं म्हटलं तर हा सिनेमा आज्ञेने बनत आहे. म्हणजे मला माझ्या गुरुदेवांची म्हणजे सर्वात प्रथम बाबा भद्रबाहू आणि महाअवतार बाबाजी यांची आज्ञा होती. आणि हा सिनेमा अगदी माझ्यावर आहे असं नाहीये. माझ्या जीवनातले जे आध्यात्मिक अनुभव आहेत की ज्या अनुभवांच्या माध्यमातून बाबाजी आपण म्हणजे बाबाजींना थोडंफार समजू शकतो, बाबा भद्रबाहूंना थोडंफार समजू शकतो. आणि खरंच अध्यात्म म्हणजे काय किंवा क्रियायोग म्हणजे काय, क्रियायोगाची साधना का आवश्यक आहे, का क्रियायोगाची साधना इतकी प्रगत मानली जाते की फार कमी वेळात आपल्या जीवनाची उत्क्रांती करणारा हा योग असं का म्हटलं जातं, तर ते त्या सिनेमामधून दाखवलं जाते. पहिलं तर मी जेव्हा मला टीजर पाठवलं गेलं आपल्या टीमकडून तेव्हा ते मी नाव पाहिलं फकिरियत. म्हणजे अगदी म्हणजे बाबाजी, आता संत सनातन धर्मामध्ये आपल्या फकिरियत तसा फारसी किंवा अरबी शब्द समजला जातो. तर हे या चित्रपटाला फकिरियत नाव देण्यामागं काय कारण होतं? म्हणजे
फकीरियत म्हणजे ही वृत्ती झाली एक. हम्म. म्हणजे फकीर हे व्यक्ती झालं आणि फकीरियत ही वृत्ती झाली. तर त्यामुळे ती कोणत्याही धर्माशी बिलॉंग नाही. वृत्ती ही माणसांशीच संबंधित असते. ओके. तर त्यामुळे त्या वृत्ती म्हणजे आपले सगळेच संत जे आहेत ना ते ह्या वृत्तीचे होते. की असं म्हणजे म्हणतात, म्हणजे बाबा असं म्हणतात की फकीरो जैसा अमीर कोई नहीं और उसे लुटने वाला भी कोई नहीं, असं म्हणतात. की म्हणजे फकीरांकडे जी संपत्ती आहे, जे ज्ञान आहे, जे डिवाइन त्यांच्याकडे जी क्षमता आहे ती कोणाकडेही नसते आणि ती त्यांच्याकडनं कोणी चोरूही शकत नाही. इतके ज्याला ते आपण मराठीत श्रीमंत असतात. वैराग्य वगैरे म्हणू शकतो. वैराग्य म्हणतो, ज्ञान म्हणतो, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी फकीरियत वृत्तीमध्ये येतात की त्यांच्याकडे सगळं असतं तरी त्यांना कशाचंही त्यांना आसक्ती नसते किंवा कशाबद्दलही त्यांना मोह नसतो. बरोबर. ते सगळ्यांना सगळं द्यायला तयार असतात आणि तरीही त्यांच्याकडे सगळं भरपूर असतं. खूप छान. युनिव्हर्सचाच जेव्हा प्लॅन असतो तेव्हा हो. सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने मिळून येतात. हो. हे झालं चित्रपटाविषयी. सर्वात पहिलं महत्त्वाचं महाराष्ट्रातील लोकांना माहीतच आहेत महाअवतारजी बाबाजी, परंतु खूप लोकांना माहीत नाहीत किंवा नाही. जरी माहीत हो. असतील तरी तेवढं छान पद्धतीने त्यांच्याबद्दल किंवा विस्तृत पद्धतीने माहीत नसेल किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या काही संकल्पना असतील त्या क्लिअर नसतील लोकांच्या. नाहीयेत. हो. तर मला या पॉडकास्ट आता तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोण आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासाठी, तर मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, कोण आहेत हे महाअवतार बाबाजी? मला जरा महाअवतार विस्तृतपणे हो. ऐकायला आवडेल. महाअवतार बाबाजी म्हणजे मी असं समजते की ते संत अगदी आहेत, देव आहेत. प्रतिशिव आहेत असं मला वाटतं. कारण बरं. की महादेवांच्या नंतर जर जगाचं कार्य कोण सांभाळत असेल, विश्वाचं कार्य कोण सांभाळत असेल, तर महाअवतार बाबाजी आहेत. आणि त्यांचेही गुरु जे बाबा भद्रबाहू, की म्हणजे जे खरंच अगदी शिव समान आहेत. त्यांना शिव की परछाई असं म्हटलं जातं. काही प्रांतात त्यांची तसं नाव आहे. तर त्यामुळे ही गुरु शिष्याची जोडी आणि त्यांच्यासोबतचे जे काही सिद्ध म्हणजे असं म्हणतात की काही 18 वगैरे सिद्ध आहेत की जे हो, 18. बाबाजींकडनं ज्यांनी दीक्षा घेऊन जे जगाचं कार्य पाहतात. तर हे महत्त्वाचे आहेत असं मला तरी वाटतं. आपले आजोबा आहेत त्याच्यामध्ये, स्वामी समर्थ आहेत, शंकर महाराज आहेत. म्हणजे इथे म्हणजे मी असं पाहते की माणसांमध्ये असा नेहमी विवाद असतो की आम्ही ह्या हो, मी संप्रदायाचे, तुम्ही त्या समर्थांची पूजा करतोय, संप्रदायाचे. हो, तुम्ही यांची करता हो. असं. म्हणजे मी हां. शैव, तुम्ही वैष्णव आणि हे असं सगळं. पण त्या म्हणजे एक ती जर का आपण बाउंड्री क्रॉस केली आणि जर डिवाइन नजरने जर का पाहिलं, तर हे सगळे एकत्र आहेत. हा सगळ्यांचा प्रकाश एकत्र आहे आणि ह्या सगळ्यांची कृपा होते ती एकत्र होते. म्हणजे असं होत नाही की मी स्वामींची लाडकी झाले तर महाराजांना माझा कुठला तरी अवगुण दिसेल. सगळ्यांची लाडकी, सगळ्यांचं प्रेम मिळतं, सगळ्यांच्या कडून आपल्याला आशीर्वाद, मार्गदर्शन मिळतं. म्हणजे असे हे सगळे एकत्र एक लाईट आहे, एक प्रकाश आहे. म्हणजे ईश्वराचं चैतन्य म्हणण्यापेक्षा ते ईश्वर समान आहेत सगळे. आणि म्हणून आज आपण हे मानतो की त्यांच्यामुळे हे सृष्टी चालते. जर असे महात्मे नसतील तर मला वाटत नाही सृष्टी ही चालली असती एवढी. बरोबर. कारण की इतक्या घटना आपण घडताना पाहतोय, इतके कुविचाराने लोक वागताना पाहतोय, त्यामुळे ऱ्हास कधीचाच झाला असता. पण केवळ ह्या सगळ्या विभूतींमुळे हे जग चाललंय. आणि बाबाजींचं म्हणाल तर बाबाजींनी इतकी मोठी कृपा केली आहे आपल्यावर की जो योग जवळजवळ लोपला होता, म्हणजे क्रियायोग हा म्हणजे काळाच्या ह्याच्यामध्ये लोपला होता आणि तो काही कोणाला मिळत नव्हता पुढे. असं म्हटलं जातं की तो कृष्णाकडनं पूर्वजन्मामध्ये तो सूर्याला, मनुला, विवस्वानला असा तो दिला गेला आणि तो पुढे कुठेतरी खंडित झाला. खंडित झाल्यानंतर तो पूर्णपणे लोपला आणि असा लोपलेला योग की जो फक्त योग्यांनाच माहीत होता, की जेही हिमालयन योगी आहेत त्यांच्याच पुरता तो होता. सर्वसामान्यांना त्याचं काहीही माहिती नव्हती. असा क्रियायोग महाअवतार बाबाजींनी आपल्यासाठी पुन्हा आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करून. त्यामुळे हा योग अतिशय कमी वेळामध्ये साधक करू शकतो. फार काही मिनिटं फक्त त्यांना द्यावी लागतात आणि तेवढ्याशा मिनिटामध्ये एक जीवनाची उत्क्रांती घडवून आणणारा हा योग त्याचा तो अवलंब केला तर म्हणजे तो जो काही लाभ आहे ना तो इतका वेगळा आहे ना की आता इतके हजारो लोक दीक्षा घेतात ना, तर मला नेहमी पुढच्या दीक्षेला मागच्या दीक्षेची लोक येतात कधी कधी भेटायला त्या भागात गेले की. तर आता कालही तसं झालं की पुण्यात दीक्षा होती तर मागच्या बॅचचे आलेले तर ते सांगत होते की म्हणजे अशा की खूप हॅप्पी आहोत, आयुष्य बदललंय, फार वेगळा अनुभव घेतोय, पहिल्याचं लाईफ आता म्हणजे
आता असं डिस्कनेक्ट झालोय की फार वेगळ्या हम्म. जीवनाशी आमचा संपर्क आलाय. तर ते सगळं ऐकून बघून फार मला छान वाटतं. हम्म. आणि असे आपल्याला एक ईश्वरी देणारे महाअवतार बाबाजी आणि माझी इच्छा आहे की घराघरात ते पोहोचावे, हम्म. त्यांच्याबद्दल लोकांना कळावं आणि त्यांच्या योगाबद्दल लोकांना कळावं आणि त्या योगाचा अवलंब केला जावा. हम्म. आज भरपूर प्रकारच्या साधना आहेत सगळीकडे. खूप लोक साधना करतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपले त्रास, आपल्या व्याधी कमी होण्यासाठी काहीतरी करावं. हम्म. पण मी सांगेन की क्रियायोग हा असा योग आहे की ज्यामध्ये शारीरिक आजार तर बरे होतातच, पण जी मानसिक पातळीवर जी काही क्षमता हम्म. वाढते, की विचार करण्याची क्षमता म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया बदलते, दृष्टिकोन बदलतात आणि हम्म. एक असं वेगळं सामंजस्य डेव्हलप होतं आपल्यामध्ये, ज्यामुळे सगळी नातीसंबंधी सुधारतात. हम्म. माणसामध्ये एक स्थिरता येते, माणूस स्थिर होतो, शांत होतो, त्याची एकाग्रता वाढते, ग्रॅस्पिंग पॉवर अतिशय वाढते आणि एक अशी वेगळी पर्सनॅलिटी निर्माण होते जेव्हा ती सलग आणि व्यवस्थितपणे क्रियायोगाची साधना केली जाते. हम्म. आणि मी म्हटलं तसं की फार कमी वेळ द्यावा लागतो ह्याला. असं नाही की तासन तास बसायचं आहे, काही मिनिटं द्यायची आहेत त्यांना फक्त. म्हणजे 3.5 ते 4 मिनिटात क्रियायोगाची प्राणायाम पूर्ण होतात. बरं. त्याच्यानंतर जो काही ध्यानासाठी आपण वेळ देतो ते 20-25 मिनिटं. हम्म. म्हणजे अगदी सगळं करून नाडीशुद्धी, नाडी प्राणायाम आणि क्रिया आणि ध्यान सगळं करून फक्त अर्ध्या तासामध्ये आपण मोकळे होऊ शकतो. आणि हम्म. त्यानंतर दिवसभर त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा असतो. दिवसभर ती ऊर्जा आपल्याला आनंद त्याचा घ्यायचा असतो. आणि पुन्हा संध्याकाळी आपण एकदा तो वेळ दिला तर की तुमची रात्र छान जाते, गाढ झोप लागते, थोडं झोपूनही फ्रेश वाटतं. तुम्ही हम्म. कमी खाल्लं तरीही तुमच्या शरीराची ती एनर्जी. सगळी एनर्जी टिकते आणि थकवा येत नाही. तर हम्म. हे जे सगळे बेनिफिट्स आहेत ना ते खूप वेगळे आहेत. त्यानंतर क्रियायोग सगळ्यात म्हणजे आपण सोप्या भाषेत सांगू शकतो हो, लोकांना म्हणजे काय आहे? याच्यामध्ये अगदी म्हणजे जी काय प्रक्रिया होते ती मी सांगते, की आपण आपल्याच ऊर्जेला, आपल्याच हम्म. चेतनेला, आपल्या श्वासाने एक चक्र पार करत मस्तिष्कापर्यंत आणतो. आणि हम्म. मस्तिष्कावरती आल्यानंतर पुन्हा तिला आपण खाली नेऊन तिच्या मूलाधार चक्राची जिथे जागा आहे चेतनेची, तिथे आपण तिला स्थिर करतो. आणि प्रत्येक क्रियेमध्ये ही प्रक्रिया 7 वेळा घडते. अच्छा. त्यामुळे हा योग इतका प्रगत झालेला आहे की चक्र बॅलन्सिंग आणि हे एक आहे असं म्हणता येईल का काय? ऍक्च्युली नाही, कारण की चक्र बॅलन्सिंग ही खूप बेसिक प्रक्रिया झाली. अच्छा. पण जेव्हा आपण चक्र जागृती पूर्ण करतो आणि जेव्हा क्रियायोग सुरू करतो, तेव्हा तुमच्या चक्रांची क्षमता 100 पटीने वाढलेली असते. अच्छा. ते इतके डेव्हलप झालेले असतात. आणि त्यानंतर तुमची ते चक्र तुमची चेतनेला एक चक्र भेदन करत मस्तिष्कापर्यंत नेऊन तुम्ही स्वतःच आपल्या ऊर्जेला पुन्हा मूलाधार चक्राच्या खाली जिथे तिची जागा आहे तिथे तिला स्थिर करता. ही प्रक्रिया फक्त क्रियायोगात घडते. बर. आणि म्हणून क्रियायोग हा इतका प्रगत योग आहे हम्म. आणि तो इतका सोपा आहे की म्हणजे अगदी 10 वर्षाचं मुलंही करू शकेल आणि हम्म. 80-90 वर्षाचे एखादे वयस्कर गृहस्थही करू शकतील. अच्छा. अगदी हार्ट पेशंटही करू शकेल, एखादा अस्थमाचा पेशंट करू शकेल किंवा अगदी नुकतंच ऑपरेशन झालेली व्यक्तीही सौम्यपणे साधारणपणे म्हणजे हळूहळू करू शकेल. हम्म. पण सगळ्यांसाठी हा योग अतिशय उपयुक्त. कोणालाही त्याचा त्रास कधी झालेला नाही. म्हणजे मला कधी कधी बॅचमध्ये येतात काही लोक. आता काल पण मला जे गृहस्थ भेटायला आलेले तर ते त्यांना मला वाटतं 2.5-3 महिन्यांपूर्वी त्यांना ऑपरेशन सांगितलेलं हार्टचं. हम्म. आणि मी त्यांना त्यांचे पेपर्स पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही करू नका, गरज नाहीये, माझ्यावर विश्वास असेल, क्रियायोगावर विश्वास असेल तर करू नका. मी काही तुम्हाला सांगते गोष्टी त्या करा. आणि खरंच त्यांना इतका त्याचा उपयोग झाला की त्यांचं ऑपरेशन तर नाहीच झालेलं, बरं. पण काल ते आले तर ते मला पहिल्यापेक्षा यंग वाटले, तरतरीत वाटले, असे छान आत्मविश्वास त्यांचा वाढलेला दिसला. मी त्यांना कालही विचारलं, म्हटलं तुमची ट्रीटमेंटचं काय? तर म्हणाले काही नाही, आता ओके आहे, आता काही त्रास होत नाही मला आणि ऑपरेशन तर काही गरजच नाही. हम्म. म्हणजे इतका क्रियायोग आणि त्याच्यासोबत जर काही थोडेसे जर आपण उपचार, कारण की मी नॅचरोपॅथी डॉक्टर पण आहे, अच्छा. तर त्यामुळे असे काही जर उपचार केले तर हम्म. मोठे आजारही सहज बरे होऊ शकतात. इतका त्या योगाचा उपयोग होतो. थोडंसं मी जाणून घेऊ शकतो हा क्रियायोग कुठून कोणाकडे आला आणि तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला कुठून याची दीक्षा मिळाली? महाअवतार बाबाजींकडून मिळाली हे असं ऐकले, परंतु मला ते थोडंसं समजून घ्यायला आवडेल. नाही, मला दीक्षा मिळाली ती
प्रेम निर्मल गुरुजी यांच्याकडनं. ओके. आणि प्रेम निर्मल गुरुजी हे ठाण्यातच असतात. आता ते कदाचित कोणत्यातरी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले असावे. पण त्यांच्याकडनं मला मिळालेली आणि त्यांची मिसेस माझ्या खूप चांगल्या मैत्रीण. अच्छा. त्यामुळे तिने मला सांगितलेलं की म्हणजे तुझ्यासाठी खूप छान एक आहे गोष्ट, तू ये. आणि तेव्हा मी ध्यानाचा प्रचार करत होते. म्हणजे माझे गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या आज्ञेने. त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं की ये म्हणून, तर मी गेले. आणि तिने मला हेही सांगितलेलं की तुला ध्यानाच्या प्रसारासाठी याचा खूप उपयोग होईल, उपयोग आहे. तर तू नक्की ये. हम्म. आणि मी गेल्यानंतर मला कळलं की अरे आपण क्रियायोगासाठी आलोय. म्हणजे मला क्रियायोग ऐकून माहित होता त्यावेळेस. आणि मला खूप छान वाटलं आणि माझा असा तो क्रियायोग शिकून झाला. त्यानंतर बॅचच्या मध्येच त्यांनी मला सांगितलेलं की तुमचं आज्ञाचक्र उघडलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे जेव्हा आम्ही परत भेटलो तेव्हा, की तुम्ही का नाही क्रियायोग शिकवत, म्हणजे ह्याचा प्रसार खूप व्हायला हवाय, तर तुम्ही सुरू करा, तुमची ती क्षमता आहे. आणि मला वाटलं खरंच का आपण हे करावं. त्याच्यानंतर मी सुरू केलं, कारण की त्यांची खूप ती इच्छा होती आणि एक आज्ञाच होती. त्यामुळे मी ते सुरू केलं. त्यानंतर मला 2010ला मला बाबाजींचं एक म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर दर्शन झालं. म्हणजे स्वप्न होतं ते. आणि त्यात त्यांनी मला क्रियायोगाविषयी भरपूर सांगितलं. अच्छा. आणि म्हणजे ज्या त्या ओळी होत्या त्या फार महत्त्वाच्या होत्या, की जे क्रियायोगाबद्दल सांगितलं गेलं ते. आणि सांगू शकतो त्या ओळी? तो भाग आहे सिनेमामध्ये. त्यामुळे ओके. मला असं वाटतं, की सगळ्यांनी ओके, तिथे ठीक आहे. ऐकला तर जास्त त्याचा बरं, आनंद बरं. घेता ओके. येईल. आणि मग त्याच्यानंतर मला म्हणजे ती खात्री पटली, की आपण योग्य करतो आहोत आणि आपल्याला हे वाढवायला पाहिजे. आणि त्यानंतर ते वाढत गेलं. त्यानंतर 2014ला असं झालं, की 2013ला ॲक्चुअली, कारण की 2007ला मला माझे गुरुदेव रामकृष्ण परमहंसांचं असंच पहाटेला दर्शन झालेलं. आणि असं उघड्या डोळ्यांनी, म्हणजे असं बरं. स्वप्नात किंवा ध्यानात नाही, असं उघड्या डोळ्यांनी दर्शन झालं. आणि तेव्हा मला त्यांनी सांगितलं, की हे सगळं तुला आधी करायला हवं ना, आम्ही किती वर्ष वाट पाहतोय. तर जेव्हा ते झालं ना पूर्ण, तेव्हा मला असं म्हणजे ट्रान्समध्ये गेल्यासारखं झालं थोडा वेळ. आणि नंतर पाहते तर आपण घरीच आहोत आणि असं कसं आपण ऐकलं. मग त्यानंतर खूप एक असं अपराधाची भावना आली माझ्या मनात, की आपले गुरुदेव वाट पाहत होते आणि आपण कसं विसरलो त्यांना. म्हणजे करिअर, लाईफ या सगळ्यात आपण व्यस्त राहिलो आणि त्यांना विसरलो का? असं मला झालं. आणि खूप मला म्हणजे असं वाईट वाटलं, त्रास झाला. आणि मग सेम डेला मी माझा बिझनेस आणि सगळं बंद केलं. बरं. कारण की माझं त्यावेळेस बिझनेस होता स्वतःचा. कारण की मी ग्रॅज्युएशन नंतर बिझनेस मॅनेजमेंट केलेलं, स्मॉल स्केल इंडस्ट्री केलेलं, कॉम्प्युटर डिझायनिंग केलेलं, नॅचरोपॅथी पण केलेलं. त्याच्यामुळे माझं त्या कामाशी संबंधित असं डिझायनिंगचा एक स्वतःचा व्यवसाय होता. बरं. आणि तो मी करत होती आणि चांगल्या प्रकारे चालत होता तो. पण जेव्हा मला हे सगळं आलं, जेव्हा मला सांगितलं गेलं, की आम्ही किती वर्ष मी वाट पाहतोय, तर तेव्हा मला असं वाटलं, की नाही, मला हे नाही करायचं आता. आणि ते मी त्यावेळेस बऱ्याच लोकांनी बरं. मला वेड्यात पण काढलं. पण माझा निश्चय ठाम होता आणि मी ही ते कधीची सगळं बाब आहे? ही आहे 2007ची गोष्ट. बरं. हो, की तेव्हा मी ते सगळं बंद केलं. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं, की आता फक्त गुरुदेवांच्या इच्छेने आपलं जीवन पुढे जाईल. आणि मी स्वतःची गरज भागवण्यासाठी पैसे कमवणार नाही. म्हणजे स्वतःसाठी म्हणून नाही कमवणार. जे काय आहे ते गुरुकार्यासाठी असेल. बरं. आणि तसं ठरवल्यानंतर आजपर्यंत मला कधीही या निर्णयावर पश्चाताप झालेला नाही. वाह! की मी खुश आहे, की मी त्या दिवशी तो निर्णय घेतला, तो फार आवश्यक होता. आणि त्याच्यानंतर मग मी झोकून दिलं कार्याला. मग क्रियायोगाचा प्रसार, ध्यानाचा प्रसार हे सगळं सुरू झालं. त्यानंतर 2010ला बाबाजींचं दर्शन जे काही ब्रह्ममुहूर्तावर झालं, तर त्यानंतर तर माझी खात्री पटली, की आपल्याला क्रियायोग जोमाने पसरवायचा आहे. त्यानंतर 2013ला मला अशी एक व्यक्ती बॅचमध्ये आली, की जी वेगळी वाटत होती. आणि मला असं वाटलं, की ह्यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे. आणि त्यानंतर बॅच संपल्यानंतर मग मला कळलं, की त्यांनी सांगितलं, की त्यांना आजोबांनी पाठवले. म्हणजे स्वामी समर्थांनी त्यांना पाठवलेलं आहे. आणि मग तो संवाद झाला आमच्यात, की का, कशासाठी वगैरे. तर त्यांची एक आध्यात्मिक अडचण होती, जी त्यांना कुठेतरी अशा ठिकाणी जायचं होतं, की जी सक्षम व्यक्ती त्यांची ती अडचण दूर सोडवू करेल. आणि तसे त्यांना पाठवलं गेलेलं. आणि ईश्वरी कृपेने त्यांची ती अडचण दूर झाली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की मला एक कार्य दिलेलं आहे आणि हे निमित्त होतं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचायला. तर त्यामुळे ते कार्य मला पूर्ण करण्यासाठी तुमचं सहकार्य हवंय. आणि ते कार्य असं होतं, की त्यांना बाबाजींची आज्ञा होती, की मला काही हिमालयीन साधना शिकवाव्या.
म्हणजे ते जे गुरुजी होते ते म्हणजे जसं की बाबाजींची फार असे साधकांची फळी आहे की जे वेगवेगळे कार्य करत असतात. बरोबर. तर मला जसं लोकांसमोर येऊन कार्य करायचं आहे तसं असेही काही साधक आहेत की ज्यांना लोकांसमोर यायचं नसतं पण तरीही त्यांचं मोठं कार्य असतं. तर तसे ते गुरुजी होते आणि त्यांनी मला 1.5 वर्षापर्यंत अनेक वेगवेगळ्या साधनांची आठवण करून दिली. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की ह्या सगळ्या साधना तुम्ही पूर्वजन्मात केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त ह्याची आठवण करून द्यायचं हे माझं काम आहे. आणि ते त्यांनी केलं. 1.5 वर्षामध्ये बऱ्याच साधना, बऱ्याच क्रिया आणि हिमालयन प्राणायाम त्यांनी मला शिकवले आणि त्याच्यानंतर एक त्यांनी सांगितलं की तुमची तयारी झाली ना, की तुम्हाला बाबा भद्रबाहू भेटणार. असं त्यांनी सांगितलेलं. तर तेव्हा मला खरं नाही वाटलं की कोण बाबा भद्रबाहू वगैरे आणि पण ते नाव मला पुष्कळ आवडलं. म्हणजे बाबा भद्रबाहू हे असं फार असं गोड वाटलं मला ते नाव. कोण आहेत बाबा भद्रभाऊ? बाबा भद्रबाहू हे सगळ्यांचेच गुरु आहेत. म्हणजे महाअवतार बाबाजींचेही गुरु आहेत. बरं. आणि असं मानलं जातं की जे गुरुतत्व आहे ते सगळं गुरुतत्व जर गुरु कोणाला मानत असेल तर बाबा भद्रबाहूंना. आणि त्यांचं स्थान हिमालयामध्ये मानलं जातं. आणि बाबाजींचेही गुरु म्हणजे ते अति प्राचीन ते असणार आणि त्यांची मला भेट होणार असं त्यांनी सांगितलं. तेव्हा तर मला ते खरं नाही वाटलं. पण खरंच असं झालं की 26 डिसेंबरला त्यांची शेवटची भेट झाली. म्हणजे 30 डिसेंबर 2014ला. आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसाने म्हणजे जानेवारीच्या म्हणजे 2015च्या जानेवारीच्या 9 तारखेला मला बाबाजी आणि ठाकूरजी हे 2 स्त्रियांमध्ये त्यांचं आगमन झालं. आणि हे ठाकूरजी means माझ्यासाठी कृष्ण ठाकूरजी भगवान. म्हणजे रामकृष्ण परमहंस. त्यांना ओके. आम्ही ठाकूरजी म्हणतो. ओके. आणि बाबाजी म्हणजे आपले महाअवतार बाबाजी. आता माझ्यासाठी हा फार असा म्हणजे दुर्लभ. वेगळा विषय म्हणजे कसा विश्वास करू हेही थोडं होतं मला. कारण की आपण थोडं असतं ना की आपण शिकलेले आहोत आणि आपल्याला थोडं सतर्क राहून विचार करायला हवं वगैरे. पण त्यांनी मला आठवण करून दिली की हे तूच सांगितलं होतंस की मला स्वप्नात किंवा ध्यानात दर्शन नको. तर मला तुम्ही प्रत्यक्ष आज्ञा द्या, प्रत्यक्ष सांगा. कारण की माझं कसं होतं की आपण म्हणजे जेव्हा त्यांनी मला 2010ला क्रियायोगाबद्दल सांगितलं तेव्हा मला असं अनेकदा वाटलं की आपला भ्रम तर नाही ना. खरंच का स्वप्नात दिसले? खरंच का आपण ते अनुभवलं? आपण भ्रम असला तर आपला म्हणजे माणसाचं मन फार बरोबर, फसवं बरोबर. असतं. हो. तर त्याच्यामुळे जर मला ते गोष्ट लोकांपर्यंत न्यायची आहे तर त्याची मला 100% खात्री असली पाहिजे त्या गोष्टींची. तरच मी ती गोष्ट पुढे जाऊन देऊ शकते. आणि म्हणून माझा आग्रह होता की मला जर का हे समोर सांगितलं जाईल तर त्याचा खूप उपयोग होईल. म्हणजे मला खात्री राहील. आणि माझा तो बालहट्ट त्यांनी पूर्ण केलेला आणि 2 स्त्रियांच्या आधारे त्यांचं आगमन झालेलं. तेव्हा तो संपूर्ण म्हणजे जी आमची दीक्षेची जागा होती ना ती असं थंड झालेली एकदम हिमालयासारखी. आणि खूप थंड लहरी जाणवल्या म्हणजे तिथे. कुठे झालेला हा हे प्रकार? ह्याला ठाण्याला झालं होतं एका हां. ठिकाणी जिथे आमची बॅच होती अशीच एका फ्लॅटमध्ये होती. आणि 30 एक लोकं असणार त्या बॅचमध्ये. आणि त्या बॅचमधल्याच 2 स्त्रिया अशा होत्या की ज्यांच्यामध्ये आगमन झालं होतं. आणि जेव्हा आले बाबाजी आणि ठाकूरजी तेव्हा मला म्हणाले की तू विसरलीस का? तूच हे सांगितलं होतंस. तर तेव्हा माझ्या असं मनात प्रश्न आला की ठाकूरजी मराठी कसं बोलतात? हां. आपण मानवी बाबाजी पण. मानवी मेंदू नाही बाबाजी हिंदी बोलत होते. अच्छा. पण ठाकूरजी मराठी बोलत होते. तर तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की ज्या देहात मी आता आहे ना तर तिला मराठी येतं. त्यामुळे देहाची भाषा ती माझी भाषा असं त्यांनी सांगितलं. आणि मग मला असं वाटलं की म्हणजे मी मनात फक्त विचार केला आणि तरीही तो पोचला. म्हणजे हे खरं आहे असं मला झालं. कारण की मी मनात शंका घेतलीये. मी काही बोलून नाही दाखवत आहे. पण तरी ते त्यांच्यापर्यंत पोचते आणि ते मला बोलतायत. आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आता येत्या जे काही कर्मक्षालनाचा यज्ञ असेल ना तर त्या दिवशी तुला महादेवांचं दर्शन होईल. तर तेव्हाही मला ते खरं नाही वाटलं. मला असं वाटलं दर्शन म्हणजे ध्यानात दिसतील किंवा स्वप्नात दिसतील. पण काय झालं माहिती नाही त्या बॅचमध्ये संध्याकाळी जेव्हा मी यज्ञ सुरू केला कारण की ॲडव्हान्स बॅच जेव्हा असते तेव्हा कर्मक्षालन विधी पण केला जातो बॅच नंतर काही जे इच्छुक साधक असतात त्यांच्यासाठी. आणि हा विधी म्हणजे हा यज्ञाचा विधी हा बाबाजींनी सांगितलेला आहे. म्हणजे तसा यज्ञविधी तुम्ही कोणत्याही पुरोहिताला विचाराल तर त्यांना तो माहीत नसेल. पण हा बाबाजींकडनं आलेला ती प्रक्रिया आहे. तर ती आम्ही करत होतो. आणि अचानक एक डॉक्टर मुलगा होता आणि त्याच्यामध्ये त्याची ऊर्जा खूप चढली आणि एकदम तो जागेवर न उठला त्या चौथऱ्यावर बसला. आणि त्यांनी मला सांगितलं की हिमालयात सगळ्यांना घेऊन जातेस ना तर त्यांचं कुंडलिनी जागरण झालं पाहिजे.
आणि मी म्हटलं, की मला हे जमेल ना?" असं मी विचारलं. आणि त्याच्यावर तो मुलगा, "शक्य नसेल तुला तर काहीच करू नको." असं. आणि आवाज पण असा घुमणारा होता एकदम. आणि हं. माझ्यासोबत बरेच म्हणजे म्हणजे तुम्हाला जे दिसत होतं तो मुलगाच दिसत होता? मुलगाच दिसत होता मला. आपण त्याच्या आजूबाजूला एक वेगळं ऑरा. गारवा होता. त्याच्या शरीराचं टेम्परेचर खूप खाली गेलेलं होतं, म्हणजे जवळ-जवळ 0 सारखं. आणि 32-35 साधक होते यज्ञाला बसलेले. ते सगळे पाहतायत, की काय नक्की झालंय. आणि तो मुलगा इतक्या जोरात असा मागे पडला ना, की मला असं वाटलं, की बापरे! म्हणजे आता ह्याला लागलंच असेल भयंकर. आणि मी असं पाहायला लागले, की बाबा काय किती लागलंय, कसं लागलंय. आणि तेव्हाच ह्या 2 महिला एकदम उठल्या आणि खूप त्यांना तेव्हा म्हणजे असं असं म्हणतात, की कसं काय महात्म्यांना किंवा संतांना राग येतो. पण त्यांना त्यांचा तो राग नसतो खरं तर. त्यांचं ते आपल्याबद्दलची काळजी आणि प्रेम असतं. जसं आई-वडील आपल्या मुलावर जरी चिडले, तरी तो राग नसतो. त्या मुलाचीच काळजी असते. तर तसं बरोबर. त्यांना ती माझी काळजी होती. आणि म्हणून ते उठले आणि मला म्हणाले, की "तू का शंका घेतलीस?" तर मी म्हटलं, की "मी शंका माझ्यावर घेतली, की मला हे जमेल ना." तर ते म्हणाले, "तीच का घेतलीस? कारण की हं. आम्ही तुला सकाळपासून सांगितलेलं, की तुला दर्शन होणार आहे, तुला वरून आज्ञा होणार आहेत. मग तू शंका का घेतलीस? आणि गुरुपदासाठी तू का तयार नाहीयेस? आम्ही तुला ते द्यायला तयार आहोत, तर तू का नाही म्हणतेस वगैरे. म्हणजे आम्ही आमची काहीतरी कमी राहिली का तुला तयार करण्यात वगैरे. आता हं. तुला दर्शन नाही, तुझा मार्ग वेगळा." आणि ते इतकं भयानक वाटलं मला ऐकताना. म्हणजे आता मी इतकं सहज सांगतेय, पण तेव्हा माझी परिस्थिती फार भीषण होती अगदी. आणि ते म्हणाले, की "तुझा मार्ग वेगळा, तुला दर्शन नाही आता, सोड आता आमचा हात" वगैरे. तर मला असं म्हणजे की काही लहानपणापासून माझं म्हणजे अगदी मला असं वाटतं मी 10-10च वर्षांची असेन कदाचित, की माझं जेव्हा दीक्षा झाली आहे, तेव्हा मी इतक्या लहानपणापासून मला गुरु म्हणजे सर्वस्व आपलं. येस, येस. आणि आता सोडायचं म्हणजे मग मी काय धरायचं असं मला झालं त्यावेळेला. आणि मी असं अगदी रडू लागले. म्हणजे माझे साधक पण बिचारे बघत होते, की काय झालं बिचारी गुरुमाईला असं का ओरडतायत. आता ते त्यांना थोडं लांब बसायला सांगितलं, त्यामुळे त्यांच्यापर्यंत आवाज जात नव्हता. हं. पण ते सगळं ऐकून मी अगदी कोलमडली. मी बसली अशी खाली गुडघ्यांवर आणि म्हटलं, की "मला माफ करा, माझी चूक झाली." तेव्हाच बाबाजी म्हणजे ज्या स्त्रीकडे बाबाजी होते, तर त्या हं. स्त्रीने तिथे आसनावर गेली, जिथे तो मुलगा पडला होता. हं. आणि माफी मागू लागल्या, की "आमचं बाळ चुकलं, तर माफ करा. पण तुमचं मार्गदर्शन पूर्ण करा." असं. आणि मी म्हटलं, की "नाही, नाही, तुम्ही असं नका करू. मी माफी मागते, माझी चूक झालेली आहे." असं. आणि तेव्हा तो मुलगा असा अगदी उठून बसला पुन्हा, कोणत्याही आधाराशिवाय. आणि त्यांनी सांगितलं, की "आम्ही रुष्ट नाही, पण तू स्वतःवर शंका घेतली, की आम्हाला वाईट वाटतं. आम्ही हं. तुला तेच सांगतो जे तुला शक्य असतं." आणि मग त्याच्यानंतर मला थोडं बरं वाटलं, की आता सगळे उठलेत वगैरे. मला असं झालं, की मग त्यांनी मला त्यावेळेस सांगितलेलं, की साधकाच्या प्रगतीप्रमाणे कशी त्याचं कुंडलिनी जागरण व्हायला पाहिजे. कोणत्या साधकाचं मूलाधारातून, कोणत्या साधकाचं स्वाधिष्ठानमधून. आणि हे सगळं सांगताना मी इतकी बिथरलेली होती ना, कारण की अगदी काही मिनिटांपूर्वी मी फार अगदी कडवे शब्द ऐकले होते, की "सोड हं. माझा हात" आणि हं, वगैरे. हं. तर त्यामुळे माझं लक्ष नव्हतं, की ते काय सांगतायत. मी विचलित होतं. मला असं वाटलं, की हे सगळं राहील का आपल्या लक्षात? मग अगदी मनातल्या मनात मी पुन्हा घाबरले, की आता शंका नको. जर का ते मला सांगतायत, तर ते नक्कीच माझ्याकडनं त्याचा वापर नक्कीच होईल. आणि आता मी हं. शंका घेत नाही. त्यानंतर ते सगळं झालं आणि "जा बाळ आता यज्ञ सुरू कर, तुझं काम कर." असं करून आम्ही बसलो. बसल्यानंतर माझं डोकं पुष्कळ दुखत होतं. कारण की इतक्या त्या व्हायब्रेशन होत्या त्या एकाच वेळेस इतक्या हं. सगळ्या हं. गोष्टी हो. घडलेल्या. आणि त्यामुळे खूप ठणकायला लागलेलं डोकं माझं. आणि मी म्हटलं, की "गोळी आहे का कोणाकडे?" तर ती कोणीतरी कॉम्बीफ्लेम दिली, ती मी घेतली. घेतल्यानंतर ती घशातच माझी अडकली, ती काही खाली गेली नाही. पाणी पिते तरी काही झालं नाही. आणि खोकला यायला लागला. आणि मला असं वाटलं, की आता झाली आहेत आगमनं सगळी, आता सगळे नॉर्मल आहेत. पण तसं नव्हतं. त्या स्त्रीकडे ती ऊर्जा होतीच. अच्छा. त्यामुळे बाबाजींची ऊर्जा होती. ती महिला म्हणाले, की "क्या हो रहा है?" तर मी सांगितलं, की "मेरा सर बहुत दुख रहा है." तर त्यांनी सांगितलं, की "रक्षा दो." तर ते हं. यज्ञ नुकताच पेटलेला होता. हं, हं, हं. असं काही त्याच्यामध्ये अशी रक्षा अशी नव्हती. निखारे दिसत होते थोडेफार. तर मी असं पाहिलं, की देण्यासारखं काही नाही म्हणून मी पुन्हा शांत झाले. तर ते म्हणाले, "दो." असं करून त्याने हात पुढे केला. मग मी त्या मुलालाच सांगितलं, की म्हटलं, "जरा काढ." तर त्याने ते आपली स्वाहा करण्याची जी पळी त्याने काढलं. हं. आणि असा निखारा होता तो अगदी व्यवस्थित लाल रंगाचा धूर निघतोय. आणि मी म्हटलं, "कसं हातावर देणार ना?" तर त्यांनी पुन्हा सांगितलं, "दे दो." तर मला मग काही पर्याय राहिला नाही. मी तो त्यांच्या असा हातावर दिला. मला असं खूप वाईट वाटलं, की हे आता यांचा हात भाजणार. त्याने तो एकदाच असा केला आणि
हात माझ्या पुढे केलं आणि मला असं वाटलं की अरे बापरे, आता ही आग मलाच खायची आहे. आणि मी थोड्या वेळापूर्वी इतकी मार पडलेली की मी काही बोलली नाही. मी पुढे झाली आणि ते मी त्यांच्या हातून घेतलं, पण ते पूर्ण थंड होतं. म्हणजे त्यानी असं काढलेलं होतं, मी बघते की त्यातनं धूर, फक्त मीच नाही सगळी लोकं पाहतायत की ते धूर निघतंय त्यातनं, ते निखारा आहे, लाल तो दिसतोय, तो त्यांच्या हातावर दिलाय आणि त्यांनी फक्त एकदा फू केलं आणि तो मला भरवला, तर तो थंड होता. माझ्या जिभेला तो गरमही लागला नाही. त्याच क्षणी माझी गळ्यातली ती गोळी कुठे होती ती गेली. माझा खोकला थांबला आणि माझं डोकंही दुखायचं थांबलं. हे सगळं घडलं आणि आणि मला हे सगळं त्या सर्व सर्व लोकांसमोर घडलं. लोकांसमोर आणि तो मुलगा स्वतः डॉक्टर. म्हणजे जो यज्ञाची पळीतून काढून ज्याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी ती ऊर्जा आली होती की तो ज्याला मुलगा तिथे काही क्रियायोग हो, शिकण्यासाठी तो तुमच्या आमचा साधकच ओके, आणि ओके. त्याला पौराहित्य चांगलं येतं म्हणून तो मला असिस्ट करत होता यज्ञाच्या वेळेस. असं झालेलं आणि त्याच्याकडे हे सगळं घडलेलं. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मात्र त्या स्त्रीच्या हातावर असा मोठा फोड आलेला होता अच्छा. मधल्या भागावर, की तिला मुद्राही करायला जमत नव्हती, असं झालेलं. आणि बरं. तेच गरम मी खाल्लं होतं की जे मला गरमही लागलं नव्हतं, असं झालेलं. बापरे. आणि त्याच्यानंतर मग ते सगळं झालं आणि मग मला इतकं ती खंत होती की कसं म्हणजे आपण जर खरंच आपल्यावर जर भविष्यातही कधी असे चिडले ही लोकं आणि आपला हात सोडला तर काय होणार आपलं, ही मला अशी चिंता. म्हणजे असं म्हणतात ना की म्हणजे मला तरी असं वाटतं की गुरुना वजा केलं तर मग मी काहीच पण राहत नाही, नाही. काहीच राहत नाही, म्हणजे मी पण नाही राहणार असं. तर त्याच्यामुळे मला ते इतकं असं खात होतं मन. आणि मग माझी साधिका वगैरे मला म्हणाल्या की तुम्ही का नाही तयार होत गुरुपदासाठी, तुम्हाला ते सांगतात ना, तर का नाही तुम्ही तयार होत? तर मी म्हटलं अगं म्हणजे साधं काम नाहीये ते, म्हटलं सर्वसामान्य गोष्ट नाही आहे ती स्वीकारायची म्हणजे. पण म्हटलं आता तुम्ही म्हणताय आणि त्यांचा राग जर का त्याने उतरणार असेल, तर म्हटलं मी म्हणते की मी गुरु व्हायला तयार आहे. कारण की त्यांचा राग उतरावा म्हणून मला काहीही मी करायला तयार आहे, असं मला झालेलं. आणि मी फक्त ग्रुपवर टाकलं WhatsAppच्या की मी तुमची आध्यात्मिक गुरु आहे आणि मी तुमची जबाबदारी घेते, आध्यात्मिक जबाबदारी. की मी जी स्वतःला मार्गदर्शक म्हणत होते, पण आज मी हे स्वीकारते की मी गुरु आहे. मला असं वाटलं की एवढं म्हटलं म्हणजे माझं काम संपलं. पण तसं नाही झालं. त्याच्यापुढे एक फार मोठी घटना माझी वाट पाहत होती. आणि सगळ्या साधकांनी वाचलं आणि ठरवलं, त्यातल्या म्हणजे 30-35 जण असे साधक, की म्हणजे हे 30-35 जण साधक बरेचदा बऱ्याच प्रसंगात त्यांनी हे सगळे घटना पाहिलेल्या आहेत बरोबर. असं. तर त्यांनी ठरवलं की आम्ही जाऊन तुमचं येऊन पाद्यपूजन करणार. तर मी म्हटलं की नका असं काही करू, आता मी स्वीकारलं आहे ना, आता पुन्हा कशाला हे सगळं. अच्छा. कारण की घरी याची काहीच कल्पना नव्हती. मी काहीच कारण अशा आध्यात्मिक गोष्टी मी सहसा घरी काही बोलत नव्हते. कारण की तेवढा विश्वासही असायला हवा बरोबर, सगळ्यांचा. बरोबर. त्यामुळे मी काही बोलत नव्हते आणि त्यांनी ठरवलं. ते म्हणाले की नाही तुम्ही काही करू नका, जे काय आहे ते सगळं आम्ही येऊन करणार. तुम्ही फक्त तयार राहा. आणि जेव्हा मी तयार झाले तेव्हा म्हणजे मी तयारीच करत होते. टिकली लावत होते आतमध्ये आणि तेवढ्यात बेल वाजली. मला असं वाटलं कोणीतरी आलं आणि मी बेल वाजली तरी मला भीती वाटायची की आता कोण आलं, आता कोण आलं असं व्हायचं. आणि मी ती टिकली लावतेय ते माझा हात इतके थरथरत होते की ते कागदही निघत नव्हता तो. आणि मी ती लावली, बाहेर आली, तर ती स्त्री आली होती जिच्याकडे नेहमी रामकृष्ण परमहंस असायचे, म्हणजे त्यांची ऊर्जा असायची. आणि आल्या-आल्या मला त्यांनी म्हटलं की आम्हाला वाटलेलं की तू वाट पाहत असशील दारातच. मला असं वाटलं की झालं आज पुन्हा आपण चुकलो. म्हटलं आज परत काही खरं नाही आपलं. आणि मग नाही, नाही घाबरू नको म्हणाले असं. आणि आत आले तर मला म्हणाले की आज आज माझं मी तुझ्याकडनं पाद्यपूजन करून घेणार. तर म्हटलं माझं अवभाग्य. आणि मी ते केलं. अगदी मी पदराने त्यांची पावलं पुसली आणि ते सगळं झाल्यानंतर मला ते म्हणाले की तयार राहा, आता नागराज येणार, आता बाबाजी येणार, असं मला म्हणाले. तर मला पुन्हा प्रश्न पडला की बापरे, आता येणार म्हणजे कसे येणार. मी अगदी आरतीची थाळी वगैरे त्यांनी जे तयारी सांगितली ती सगळी अशी घेऊन डायनिंग टेबलवर ठेवून मी अशी वाट पाहते की आता लिफ्ट येईल, आता लिफ्ट येईल, त्यातून येतील. जेव्हा लिफ्ट उघडली तेव्हा ती महिला आली. मला असं वाटलं की महिला आता म्हणजे नॉर्मल आहे, पण तसं नव्हतं. ती 2 पावलं पुढे आली आणि दारातच थांबली आणि डोळे बंद होते. तर मला कळलं की ह्या नॉर्मल नाही आहेत. त्यांनी हातामध्ये हार आणलेला होता एक गुलाबी रंगाचा. आणि मग पुढे आल्या आणि मी पुढे गेले. म्हटलं या ना आतमध्ये. तर त्यांनी एकदम मला असं कवटाळलं. ठाकूरजी म्हणजे त्या महिलाही पुढे आल्या. आम्ही तिघींनी एकमेकींना कवटाळलं आणि इतकं मला असं रडू आलं की म्हणजे दोन्ही आपले गुरुजी इतक्या प्रेमाने आपल्याला हे करतात. आणि म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यातला तो असा एक सर्वोच्च क्षण आहे की जेव्हा मी त्यांचं आलिंगन मला मिळालं आणि त्यांनी तो हार काढला आणि मला घातला. आणि मला म्हणाले की आज आमचं बाळ गुरुपद घेणार.
असं म्हणाले. मी म्हटलं इतकं हे आवश्यक होतं का, की म्हणजे मनात मी विचार केला, की इतकं आवश्यक होतं का, की मी गुरुपद घ्यावं आणि जे मी टाळत होती, मी नको म्हणत होती, हं. नको मला ही जबाबदारी असं म्हणत होती आणि आत आल्यानंतर म्हणाले, की आज तुझ्या दरबारात बसणार आम्ही. मला पुन्हा प्रश्न पडला, की दरबार कोणता? तर ते स्वतःच वळले, की ज्या दिशेला हं. आमचं म्हणजे एक पूर्ण रूमच देवघर आहे. तर ते स्वतःच त्या बाजूला वळले. आता ते पहिल्यांदा आलेले घरी, म्हणजे ती महिला पहिल्यांदा घरी आलेली. त्यामुळे तिला कसं माहिती असावं, की माझ्या घरात देवघर कुठे आहे. तर त्यामुळे ती बरोबर तिथे वळली आणि अर्थात तिच्याकडे बाबाजी होते. त्यानंतर तिच्याकडे बाबाजी आले, त्यानंतर आदिशक्ती आली. त्यानंतर ह्यांच्याकडे ठाकूरजी होतेच त्या दुसऱ्या महिलेकडे. तो जो मुलगा होता डॉक्टर, तर हं. तो आला आणि तो मला म्हणाला, म्हणजे कानाशी येऊन म्हणाला, "गुरुमाई, आज ना सकाळी ध्यानामध्ये ना मला असा आवाज आला, की भगवं ठेव जवळ." असं. तर मी म्हटलं, "मग तू ठेवलंस का?" तर म्हणाला, "मी नाही ठेवलं." म्हणाला, की "काय माहिती काय असेल, भगवं घेऊन मला बोलवतात." तर मी नाही ठेवलं. तर मी म्हटलं, "ठीक आहे." आणि तो त्याला पौराहित्य करायचं होतं म्हणून त्याला ते सोवळं नेसायचं होतं म्हणून तो आतमध्ये गेला बेडरूममध्ये. तडक पुन्हा बाहेर आला. मला म्हणाला, "गुरुमाई, माझ्याकडे भगवंच आहे." तर म्हटलं, "अरे, तू तर म्हणालास की नाही आता आणलंय." तर त्याने माझ्यासमोर फोन लावला बायकोला. तिला विचारलं, की "अगं, तू भगवं कसं दिलं? मी तुला सफेद द्यायला सांगितलं ना." तर तिचा आवाज थोडा मोठा होता. मला फोनमधनं पण ऐकायला आला. तर ती म्हणाली, की "अहो, तुम्हाला आम्ही सफेदच दिलंय. भगवं तर मी इस्त्रीला द्यायला काढलेलं. त्याची हं. इस्त्री कुठे झालेली?" आणि त्या मुलाच्या हातामध्ये इस्त्री केलेला भगवा ड्रेस म्हणजे धोतर आणि सदरा होता. हं. त्यानी आणि मी एकमेकांकडे बघितलं आणि त्याने फोन ठेवला. मी म्हटलं, "जा तू ते घाल." तो गेला बिचारा आतमध्ये त्याने घातलं. बाहेर आला आणि लगेच बाबाजींनी सांगितलं, की "त्याला इथे बसव." तो आला त्या दाराशीच असा बसला हं. म्हणजे देवघराच्या हं. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं, की बेलपत्र ठेव त्याच्या डोक्यावर. तर तो त्यावेळेस त्याचा त्या चेहरा ना मुलाच्या. हां, त्या मुलाच्या. त्याचा चेहरा ना अगदी असा लहान मुलासारखा तो घाबरला होता, की आता डोक्यावरच माझ्या बेलपत्र ठेवतात, आता काय होणार? हं. तर ते बेलपत्र मी ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे आगमन झालं ते आजोबांचं. हे स्वामी बापरे! समर्थ महाराजांचं झालं आणि मी इतकी बिथरलेली ना, मला कळलं नाही, की कोणाचं आगमन आहे, कोण आलं. त्यांची बसायची पोज वगैरे सगळं सेम होती, पण मला नाही कळलं, की माझं हं. अज्ञान. आणि ते म्हणाले, की माझ्या बाळाने मला ओळखलं, मी आलोय ते. तर आणि मला एकदम लाज वाटली, की मला नाही ओळखता आलंय. तर मी त्यांना विचारलं, की म्हटलं नाही मला ओळखता आलं." म्हटलं, "मला प्लीज सांगा ना." तर "तू ओळखलं नसशील तर मग मी जातो." म्हटलं, "नाही, नाही, प्लीज मला सांगा ना." म्हटलं. आणि असं माझं ना खूप भीतीने थरकाप उडालेला, की आता मी चुकले तर पुन्हा काय होईल? मला पुन्हा हं. ओरडतील किंवा काय असं. तर ते म्हणाले, की "माझा एक साधक तुझ्याकडे पाठवला होता ना, विसरलीस?" आणि मला एकदम आठवलं, की ते गुरुजी आले हं, होते हं, आणि त्यांनी हं. सांगितलेलं, की आजोबांनी पाठवले. तर मी त्यांना म्हटलं, "हां, आजोबा." आणि त्यांचा इतका त्या मुलाचा चेहरा खुलला ना, की इतका सुंदर तो हसला, की म्हणजे असं वाटलं, की किती हे खुश झाले आपण केवळ ओळखलं म्हणून. आणि मग म्हणाले, की "आज महादेवांच्या आज्ञेने मी इथे आलेलो आहे आणि मीच नाही असे अनेक आज विभूती इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना देह धारण करणं शक्य नाही, पण सगळे तुला आशीर्वाद द्यायला आले आहेत. आणि आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे हा, की आज तू गुरुपद ग्रहण करतेस." मला तेव्हाही असं वाटलं, की खरंच ही इतकी महत्त्वाची गोष्ट होती. हं. आणि मला ह्याचं महत्त्व का आधी माहीत नव्हतं. आणि मग त्यांच्यानंतर महाराजांचं आगमन झालं. महाराजांचं आगमन शंकर बराच वेळ होतं, महाराजांचं. शंकर महाराजांचं. बराच वेळ आगमन होतं ते आणि इतकं छान ते बोलले, की असे कान तृप्त झाले. आगमन झालं म्हणजे म्हणजे दुसऱ्याचा त्याच देह त्याच धारण नाही, कर. त्याच मुलाकडे म्हणजे बरं. महाराज हे आपल्या आजोबांचं जसे हं. अंतर्धान पावले तसे शंकर त्यांचा महाराज. पुन्हा श्वास चढला आणि महाराजांचं आगमन झालं. म्हणजे त्याचं शरीराचं टेम्परेचर पूर्ण वेळ 0च होतं. अगदी म्हणजे खूप बरं. चिल्ड, खूप थंड असं होतं अगदी. आणि मग बराच वेळ बोललो आम्ही. खूप छान-छान गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांनी हेही म्हटलं, की "तुझी अवस्था काय होते ते कळतंय मला, की हे सगळे येतात, तुला आदेश देतात, तुला वेगवेगळी कामं सांगतात आणि मग तुझ्या मनाची काय अवस्था होते ते माझ्या लक्षात येतं आहे." असं म्हणाले. हं. आणि ठाकूरांचा स्वभाव, की ते नेहमी प्रेमाने थोडंसं चढ्या हं. आवाजात बोलायचे. तर त्यावेळेस आजोबा असं म्हणजे आजोबा असताना आजोबा म्हणाले, की "अरे रामकृष्ण माझ्यासमोर तरी तिला ओरडू नको." हं. मला असं इतकं हे वाटलं, की बापरे! म्हणजे कसं, की माझ्यासाठी बोलतायत आणि तेव्हा ठाकूरजी खूप छान हसले आणि हं. आणि म्हणजे
दिसत होतं की त्यांचं काही तो राग नाही, त्यांचा तो प्रेम आहे आणि मी अशी बंडखोर, त्यामुळे त्यांना ते ओरडावं हे लागतंच. आणि म्हणजे मला त्याच्याबद्दल काही नव्हतं, पण माझ्यासाठी बोलतात आजोबा ह्याचं मला खूप हे वाटलं. आणि तो प्रसंग म्हणजे न भूतो न भविष्यती असा तो दिवस होता, की 7 विभूती देह धारण करून आल्या आणि बाकी सगळे उपस्थित होते असं ह्या सगळ्यांनी सांगितलं मला. आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने मला गुरुपद दिलं गेलं. पहिल्यांदा मला ओटी दिली गेली. त्या ओटीमध्ये हिरवी साडी होती आणि सगळे बाकीचे जे असतात ते. आणि सांगितलं गेलं, की ओटी भरली जाणार म्हणजे सगळं होताना ठाकूरजी उभे होते, बाबाजी बसलेले होते आणि ठाकूर अगदी उभे होते असे सोफ्याच्या बाजूला. तर मी अशी परत उठले, की "अरे तुम्ही उभे तर मी कसं बसू?" तर म्हणाले, "नाही, नाही आज तू बस, आज तुझा बसायचा दिवस आहे. मला लक्ष ठेवायचा दिवस आहे." असं म्हणाले. आणि ती ओटी भरली म्हणजे फक्त दिली गेली हातामध्ये. कारण त्यांनी सांगितलं, की आजच्या नंतर हिची ओटी नाही भरली जाणार कारण की हिला आता गुरुत्व मिळत आहे. त्यामुळे ती आता फक्त स्त्री म्हणून तिचा उल्लेख नाही, तर ती आता गुरु म्हणून असणार आहे. तर ओटी नाही तिचं हातात द्या. मग ते हातात दिलं गेलं. ते बाजूला ठेवल्यानंतर भगवी शाल माझ्या अंगावर दिली गेली. पाद्यपूजन केलं गेलं आणि मग त्यांनी सांगितलं, की आजपासून तुमची माई गुरुमाई आहे. म्हणजे आधी मला माई म्हटलं जायचं, तर आजपासून गुरुमाई आहे असं म्हटलं. आणि मग इतके खुश होते, इतके खुश होते, की त्यांनी तो असा एक बंगाली पद्धतीची एक स्टेप आहे, की आनंद व्यक्त करताना ते नाचतात तिकडे. तर ती सुद्धा त्या स्त्रीने केली, की अशी 2 पावलं पुढे, हात करून पुन्हा मागे आणि असं. आणि मग बाबाजी म्हणाले, की "आज किती खुश आहेस? आज आपलं बाळ गुरु झालं म्हणून तू इतका खुश आहेस." आणि ठाकूरजी मला म्हणतात, की "आजपासून आपण मित्र." म्हणजे माझी परीक्षा पावलोपावली घेतली जाते. "आजपासून आपण मित्र. तू पण गुरु आणि मी पण गुरु." म्हटलं, "असं नाही." म्हटलं, ठाकूरजी म्हटलं, "तसं नाही." म्हटलं, "मी तुमची शिष्यच आहे आणि म्हटलं माझं स्थान तुमच्या पायांशीच आहे." म्हटलं, "बाकी नाही." कारण की परीक्षा अशीच असते, की कधी मला अहंकार येतोय आणि तो जर आला असता, तर नसतीच ती कदाचित. काही गुरुमाई. तर त्यामुळे हे अगदी ठाम माझ्या मनात आहे, की शिष्याचं स्थान हे गुरुच्या पायांशीच असतं. ज्या दिवशी शिष्य म्हणेल, की मला गुरु कळले, त्या दिवशी त्याचा अहंकार बळावला हे निश्चित. त्यामुळे गुरु आपल्याला कधीही कळत नाहीत. इतकी विशाल ते व्यक्तिमत्व आहे ना, की आपण त्यांना ओळखूच शकत नाही. त्यांची लीला आपण ओळखू शकत नाही. हे आत्ता जो तुम्ही प्रसंग सांगितलाय, तो माझ्यासारख्या थोड्या स्पिरिच्युअलिटीच्या मार्गावरती जाणाऱ्या लोकांसाठी म्हणजे अद्भुत पर्वणी आहे. तुम्ही असं सांगताय, की स्वामी, शंकर महाराज, साक्षात बाबाजी, रामकृष्ण परमहंस, म्हणजे हे बंगाल, हिमालय, म्हणजे हो. महाराष्ट्र या ह्याच्यातल्या एवढ्या मोठ्या-मोठ्या विभूतींनी एकत्र येऊन तुम्हाला गुरुपद दिलं. हो. ते म्हणजे मी ऐकतोय ते, तर म्हणजे हे एकत्र येणं आणि तुम्ही तो संवाद सुद्धा सांगितलाच, माझ्यासमोर तरी ओरडू नको वगैरे हे सगळं सांगताय तुम्ही मला फार म्हणजे अगदी हर्षविभोर झाल्यासारखं हो. होतंय, की हे सगळं तुम्ही एवढं सगळं अनुभवलं आणि या पद्धतीनं तुम्हाला गुरुमाई केलं गेलंय, हो. तर म्हणजे काय म्हणजे शब्द असंही सुचत नाहीयेत असंही एक मला. संवाद त्यांचा होता. म्हणजे खूप छान गप्पा त्यांच्या चाललेल्या. तर मला मध्येच म्हणाले शंकर महाराज, की "बाळ याला ना दूध दे. हा हा आम्ही जे प्राशन करतो, तो हे प्राशन करू शकणार नाही." म्हणजे बाबाजी. "तर हं. ह्याला ना दूध दे." आणि मी खरंच भोळसटासारखी गेले किचनमधून दूध आणलं आणि बाबाजींनी ते पिऊन पण टाकलं. हां. म्हणजे मला ते इतकं असं नंतर हसायला आलं, की सहज म्हणतात म्हणजे एकमेकांची मस्करी पण, की हं. आम्ही जे प्राशन करतो तो हे प्राशन करू शकणार नाही. ह्याला तू दूध दे, हा दूध पिएल. आणि खरंच त्यांनी दूध ते ग्रहण केलं. आणि असंही म्हणाले ते, की आमच्यामध्ये तू सगळ्यात तरुण, अ, कोमल आणि असंही त्यांची म्हणजे हे चाललेली. म्हणजे एकमेकांबद्दलचा तितकाच आदर त्यांना होता. एकमेकांबद्दल तितकंच प्रेम होतं आणि हे सगळे मिळून आपल्यावर प्रेम करतात. ही भावना फार वेगळी. हे हे आत्ता जो प्रसंग सांगितला इतका दिव्य म्हणजे मला असं वाटतं, की यार म्हणजे खूप छान आहे ते. म्हणजे आपण एका विभूतींना असं त्यांच्याविषयी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं. लाखो करोडो लोक त्यांचा जप-तप करतात. त्यांच्यासाठी एका म्हणजे नाव घेतलं तरी ज्यांना स्फूर्ती येतं. असे हो. इतके मोठे-मोठे महात्मे एकत्र येऊन त्यांनी तुम्हाला गुरुपद दिलं. प्रश्न खूप आहेत. त्यात मला असं वाटतं, की तुम्ही पहिल्यापासून जो उल्लेख करताय स्वामी समर्थांचा, तो आजोबा म्हणून करताय. म्हणजे कोणी स्वामींना स्वामी म्हणतं, कोणी ब्रह्मांड नायक म्हणतं, कोणी वेगवेगळ्या स्वामी हं. समर्थ म्हणतात. तुम्ही आजोबा का म्हणताय म्हणजे स्वामींना? मला माझ्याकडे जे गुरुजी आले होते ना मला शिकवायला, तर ते त्यांचा उल्लेख आजोबा करायचे. अच्छा. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, की असा एक हा आपला संप्रदाय आहे, की आपण त्यांना आजोबा म्हणतो. आणि मग तीच पद्धत सुरू झाली आणि मलाही मग तीच सवय लागली आजोबा बोलायची. आणि आजोबा म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो आणि तो मला खूप आवडतो पाहायला. त्यामुळे मी त्यांना आजोबाच म्हणते.
ओके. या गुरुपद देण्याचा जो काही सोहळा होता, समारंभ हं. होता, त्याच्यानंतर कधी स्वामी भेटलेत? त्याच्यानंतर मला एकदा म्हणजे असं बॅच सुरू होती आणि तेव्हा त्यांचं एकदा आगमन झालं होतं हं, आणि त्याच स्त्रीकडे झालं होतं. ती स्त्री त्यावेळेस होती तिथे हं. आणि म्हणजे खरं तर तो फॉलोअप होता, की सगळे साधक येऊन साधना करतात आणि मी ती चेक करते आणि त्यावेळेस आगमन झालं आणि त्यांनी मला सांगितलं, की एक फळ दे. कारण की एक अडचण होती माझ्यासमोर आणि ती सॉल्व्ह करायची होती आणि त्यासाठी त्यांना तो उपाय द्यायचा होता. तर त्यांनी सांगितलं, "मला फळ दे." तर फळ आता तिथे कुठे आणणार, की हं. सगळ्यांचे डोळे बंद आहेत, सगळे ध्यानस्थ बसले, तर कोणाला विचारू फळ? तर त्यांनी सांगितलं, की "तुझ्या साधिकेच्या थैलीमध्ये आहे," असं सांगितलं. तर मी सगळ्या थैल्या पाहते, की तर कशी कोणाची थैली उघडणार? कारण सगळ्यांचे डोळे बंद आहेत. बरोबर. पण मला असं वाटलं, की एक थैलीकडे पाहून, की ही थैली उघडून पाहावी. ती कोणाची आहे मला माहीत नव्हतं आणि ती थैली उघडली तर आतमध्ये संत्र होतं. एकच संत्र होतं. मी ते बरं. संत्र त्यांच्या हातावर दिलं. त्यांनी ते त्याला काय केलं असेल आणि तो मला दिला आणि म्हणाला, की ह्याचा कर उपयोग आणि खरंच ती माझी अडचण खूप दूर झाली. हं. म्हणजे जर का मी विश्वास दाखवायचं म्हटलं तरी हं. पण मी दाखवू शकत नव्हते. कारण की माझ्यासमोर इतक्या गोष्टी अशी दिसत होत्या, की मी अविश्वास दाखवूच शकत नाही. आता हं. त्या स्त्रीला कसं माहीत असावं, की कोणाच्या तरी बॅगेमध्ये संत्र संत्र आहे. ते आहे. एकच आहे आणि ते मला सांगितलं गेलं आणि मलाही कळावी, की हीच ती थैली आहे आणि त्या बॅगेतून म्हणजे थैली त्यांच्या भाषेत खरं ती पर्स होती आणि त्या हं. पर्समधनं तो संत्र निघालेला. हं. असं. बरं. त्याच्यामुळे खूप त्यांचं भारी. ते म्हणजे शंकर खरंच खूप महाराजांना आश्चर्य. म्हणजे असं अतिशय आता इथे शंकर आपण महाराजांचं त्यांच्या मला अगदी रेडियसमध्येच राहतोय. इथून हो, 1-2 हो. अगदी. किलोमीटरवरती आश्रम आहे आणि हो. आमचं भाग्य आहे की आम्ही तिथे राहतोय हो, असंच. हो. फार उग्र वाटतात. हं. तुम्हाला जेव्हा अजिबात दर्शन नाहीत. दिलं किंवा तुमचा त्यांच्याशी जेव्हा कॉन्टॅक्ट आला, तेव्हा हं. कसे आहेत शंकर महाराज? अतिशय प्रेमळ, अतिशय प्रेमळ. म्हणजे इतके प्रेमळ की काय सांगू? आणि इतके प्रेमाने बोलतात, इतकं त्यांच्या शब्दातून प्रेम ओसंडत असतं. म्हणजे गुरुपदाच्या वेळेस जे काही ते 30, 35, 40 मिनिटं होते, तर हं. त्या सगळ्या वेळात ते जे काही बोललेत ना, ते त्यावेळेस त्याने मला अजून एक गोष्ट सांगितली, की "तुला जमलं तर माझं एक काम करशील?" असं मला म्हणाले. म्हटलं, "हो महाराज, सांगा ना, मी करेन." तर मला म्हणाले, की माझ्याकडे काही लोकं येतात आणि प्रबोधन करतात, की असले कसले हे संत, की ह्यांना अशा गोष्टी लागतात, की ह्यांना सिगारेट लागते, ह्यांना मद्य लागतं, हे असे कसे संत? हं. तर मला म्हणाले, की "एक काम कर, त्यांना असं सांग, की आज विष काय आहे जगामध्ये? तर हं. हे सगळ्या वस्तू विष आहेत हं. आणि माझ्या महादेवाने तर हलाल पण घेतलं होतं जगाला वाचवण्यासाठी. तर आम्ही आज हे विष आम्ही घेतो. का तर ही पिढी वाचावी, ही सगळी जी काही तरुण आहेत ते वाचावे आणि त्यासाठी आम्ही हे ग्रहण करतो आणि त्यासाठी लोकं आम्हालाच नावं ठेवतात. तर तुला हं. जमलं तर सांग कधी. तर तेव्हा मला इतकं वाईट वाटलं, की ह्या माऊली आपल्यासाठी इतक्या धडपडतात, आपल्या भल्यासाठी इतक्या धडपडतात. हं. देहात असतानाही धडपडले, देह सोडल्यावरही धडपडतात आणि आपण आजही त्यांना दूषणं लावतो. आणि हं. असे लोकं का जातात मग समाधीवर, की ज्यांची श्रद्धा, विश्वास नसते. हं. तर त्यामुळे म्हणजे माझं असं विनंती आहे, की कृपया असं करू नये कोणी हं. आणि शंका तर घेऊच नका. मी आता थोड्या वेळापूर्वीच म्हणाले, की गुरूंना समजणं खरंच शक्य नाही आपल्याला. हं. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण कोणतीही विचार आणि कोणतंही असं म्हणजे काय म्हणतो ना आपण, की असा विचार करू नये, की ह्यानी असं का वागलं, ह्यानी असं का बोलले. तर ते फार ह्या सगळ्याच्या पलीकडचे असतात. हं. आणि आपली तीच चूक होते, की आपण संतांना ते देहात असताना कधीच त्यांचा आदर केला जात नाही. ते नंतर त्यांची समाधीस्थ झाले, की मग आपण नाही त्यांच्या आपण आदर समाधीवर करतो. अगदी पंचामृताने स्नान घालतो. तर हं. ते न होता जर ते असतानाच जर त्यांचा आदर झाला, त्यांची शिकवण जर का आपण फॉलो केली, त्यांना प्रेम दिलं, तर कितीतरी कल्याण होईल आपलं ह्या जगाचं. वाह! पण ते होत नाही आहे. महावतार बाबाजींच्या पूर्वी सुद्धा तुम्ही रामकृष्ण परमहंसांना, ज्यांना ठाकूरजी म्हणता तुम्ही, त्यांचं गुरुपद होतं तुमच्याकडे किंवा त्यांनी ते हो, तुमचे गुरु हो, मानत होते. हो. तो काय प्रसंग होता? त्यांच्याशी कधी तुम्हाला तुमचा संबंध आला माझी किंवा लहानपणी दीक्षा झाली रामकृष्ण मिशनला. ओके. म्हणजे प्रॉपर दीक्षा झालेली आहे अच्छा, माझी अच्छा, अच्छा. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे ज्यांच्याकडनं दीक्षा मिळाली हं. त्या भूतेशानंद महाराजांकडनं आणि म्हणजे भूतेशानंद महाराजांकडनं झाली तरी मी मनोमनी ठाकूरांनाच ठाकूरांचं. गुरु मानत होते हं. आणि त्यामुळे माझं लहानपणापासून जाणं होतं. नंतर मग करिअर वगैरे सुरू झाल्यानंतर थोडं जाणं कमी बरं, झालं. बरं. पण नंतर पुन्हा माझं जाणं सुरू झालं. मी तिथे ॲक्टिव्ह पण होते. मग बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मी असायचे वगैरे आणि मला असं अगदी होतं, की ठाकूर माझ्यासाठी समाधिस्थ नाहीत.
असं हं. होतं. म्हणजे मी त्यांना पाहिलं, की मला असं वाटायचं, की नाही मला मला तुम्ही कधीही दिसाल, कधीही बोलाल असं आहे, की मला तुम्ही समाधिस्थ वाटतच नाही. हं. आणि खरंच तसं झालं, की 2007 पासून मला त्यांचं सलग दर्शन व्हायला लागलं. आणि इतक्या सहज, की मला असं म्हणजे अ, कितींदा तर ते आल्यानंतर मी प्रेमाने त्यांना अगदी असं गळाभेट करते, की म्हणजे अगदी ठाकूरजी आले, ठाकूरजी आले असं अगदी. आणि इतकं तेही इतकं प्रेमाने माझं बाळ, माझं बाळ. त्यामुळे असं मला ते समाधिस्थ नाही वाटत आणि ते आहेतच असं वाटतं. आणि त्यांचं इतकं मोठेपण आहे, की बाबाजी आल्यानंतर सुद्धा त्यांचं प्रेम कमी नाही झालं, की हं. म्हणजे तितकंच प्रेम राहिलं. आणि मी म्हटलं तसं माणसांसारखं ह्यांचा कोणाचाच विचार नसतो. त्यामुळे हं. आज मी या सगळ्यांना गुरु मानते, सगळ्यांच्या आज्ञेचं पालन करते. पण मग कधीही कोणामध्ये असं काही हे नसतं, की म्हणजे जेव्हा गुफा आश्रमचा विषय येतो, हिमालयाच्या आश्रमाचा, हं. तेव्हा बाबा भद्रबाहू मला स्वतः सांगतात, की "तुम्हारे उस उस्ताद से बात करो." असं, की अच्छा. म्हणजे बाबाजींची. कारण की बाबाजींचं, नागराजांचं ते आश्रम आहे. तर हं. त्यामुळे त्यांना विचार, की त्यांना काय कसं हवंय. आणि हं. म्हणजे इतकं सहज ते सांगतात आणि खरंच बाबाजी त्यावेळेला आज्ञा देतात. आणि बाबाजींचं इतकं होतं, की जल्द से जल्द आश्रम का काम शुरू करो. हं. आणि खरंच ते तसं आम्ही केलं आणि काहीही निधी नसताना सुरू केलेलं आहे काम. आणि ते आज त्याचा पूर्ण एक टप्पा कंप्लीट झालाय आणि हं. बाकी मोठं काम आता सुरू होणार आहे. पण आज त्या जागेचा खूप वापर होतोय. खूप फॉरेनर्स कुठे येतात. आहे हे? हे कुकुचिना म्हणजे जिथे द्वारहाट नंतर कुकुचिना येतं. आणि हं. कुकुचिनालाच द्रोणागिरी पर्वत आहे आणि बाबाजींची गुफा तिथे आहे. गुफेच्या बरोबर खाली म्हणजे जिथून चढायचं सुरुवात होते त्याच ठिकाणी खाली आश्रम आहे. तुम्ही सुरू हो, केलेला आहे तो. गुफा आश्रम हे त्याचं नाव आहे. क्रियायोग मिशन फाउंडेशनचं गुफा आश्रम. ओके. आणि कधीपासून हे काम सुरू झालेलं आहे त्याचं? अ, आता तो त्याचं आहे काम रेडी हो, आहे? हो, हो. तयार आहे. ओके. म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून तो तयार आहे. ओके. आणि तिथे 2022ला काम पूर्ण झालं होतं. बरं. हो, त्यामुळे आता त्याचा वापर सुरू आहे. बरेच फॉरेनर्स येतात, बरेच पर्यटक येतात. ते तिथे थांबतात, साधना करतात. ध्यान मंदिर आहे अतिशय छान. ओके. तिथे साधना करता येते. तर हं. खूप त्याचा चांगला वापर होतो. बरं. हं. तुम्ही मगाशी सांगितलत, की महाअवतार बाबाजींनी स्वप्नात पहिलं दर्शन स्वप्नात झालं होतं हो, तुम्हाला, जो हो, प्रसंग सुरुवातीला हो. सांगितला. परंतु आता इथे या अध्यात्म, एक विद्रोह, एक क्रांती या बुकवरती जो फोटो आहे, हं. या स्वरूपात कधी दर्शन झालंय तुम्हाला असं समक्ष, समोरासमोर? हो, म्हणजे स्वप्नात जेव्हा दिसले ना, तेव्हा ते साधारण असंच रूप होतं. पण ते हं. इतकं प्रकाशमय होतं ना, की अगदी नाकनक्षा नाही सांगता येणार. हं. इतकं प्रकाश होता त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या देहावर. फक्त मला इतकंच कळत होतं, की पंचाखातल्या विशाल म्हणजे उंच आहेत फार, फार प्रकाशमय आहे. हं. आवाज फार मधाळ आहे आणि आवाजामध्ये अधिकार आहे बोलताना. आणि असा तो आवाज मला त्यांचा जाणवला. आणि अ, मला वाटत नाही, की अगदी सेम टू सेम बाबाजी असे असतील. कारण की मला दिसताना जरी त्यांची अंगछटी अशीच दिसली, हं. वर्ण त्यांचा असाच होता अगदी, पण प्रकाशमय देह होता, प्रकाशमय चेहरा होता, हं. असं होतं. आणि खूप दिव्य रूप होतं त्यांचं. खूप तरुण वाटत होते म्हणजे त्या प्रकाशमय ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि हे निश्चित, की त्यांचं कायाकल्प झालेला आहे आणि त्यांचं वय काही वाढत नाही. त्या आहे त्याच वयात आहेत. आणि आजारपण, मृत्यू किंवा काहीही त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्यावर मात त्यांनी केलेली आहे. आणि एक खरंच फार वेगळं आहे त्यांच्याबद्दल जाणून घेणं हे. म्हणजे ते सदेह फिरतात असंच म्हणावं लागेल? कारण देह सोडलेला नाहीये हो, त्यांनी. त्यांनी देह जरी सोडलेला नसला, तरी त्यांना गरज नसते, की देह घेऊन हं, फिरावे. हं, ते हं. आपल्या सूक्ष्म देहाने सगळा वावर करू शकतात. बरं. आणि त्यांचं तो सूक्ष्म शरीरच इतकं शक्तिशाली आहे, की त्याचीही आपण एनर्जी किंवा ऊर्जा आपण सहन करू शकत नाही. हं, हं, तर हं. ते देह घेऊन येतील तर खरंच काय होईल आपलं? त्यामुळे जे काही त्यांचं दर्शन होतं, ते त्यांच्या ते सूक्ष्म देहाचंच असतं. कारण की हं. सगळ्यात पहिला जेव्हा त्यांचं मला दर्शन झालं, की म्हणजे जेव्हा त्या बॅचमध्ये महिलेमध्ये त्यांचं आगमन झालं, तेव्हा ते म्हणाले होते, की "अनेक शतकांनंतर मी खाली उतरलोय." असं बरं. ते म्हणाले होते. तर तेही वाक्य रहस्यमय होतं, की "अनेक शतकांनंतर मी खाली उतरलोय," असं ते म्हणाले. तर त्याचाही अर्थ त्याचा मला अर्थ तुम्हाला काय खरंच लागला? मला कळला नाही. हिमालयातून खाली असं तर अ, नसेल? काय किंवा माहिती? कारण की कसं, की ते असं म्हणाले. आणि अगदी बारीक-बारीक प्रश्न म्हणजे एकदा प्रश्न विचारल्यावर इतकं, त्यामुळे मी खूप असं घाबरूनच त्याच्यामुळे मी विचारलं नाही. पण ते वाक्य मला रहस्यमय वाटलं. त्यानंतर त्या सगळ्या त्या बॅचमधल्या लोकांनी विचारलं, की हं, असं का म्हणाले होते? हं. म्हटलं खरंच मला नाही कळलं. पण असेल काहीतरी, की ते खाली उतरलेत म्हणजे ते त्यांच्या स्थानापासून बहुतेक ते त्यांची ऊर्जा बरं, किंवा बरं. त्यांचं ऑरा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. हं. असं निश्चित असेल. घ्या. अरे मला नकोय ते. नाही घे ना नंतर थोडं. नाही.
असं असावं कदाचित, की माहुतार त्याचा ओरा बाबाजींचं आपल्यापर्यंत पोहोचतोय. कार्य काय आहे असं, म्हणजे तुम्हाला काय कळलं की माहुतार बाबाजी का आहेत, म्हणजे हे जगाचा समतोल राखण्यासाठी ते एक लक्षात येतंय माझ्या, परंतु मी बरेच असे साधक पाहिलेले आहेत किंवा वाचलेले आहेत, जसं राम भोसले सरांचं पुस्तक, ते त्याच्यात अशा खूप लोकांना ते दर्शन देतात आणि त्यांना काही ना काही एक संदेश त्यांच्याकडे हो, ते देतात. हो. मग काय कार्य त्यांचं, काय कार्य असावं या पृथ्वीसाठी किंवा म्हणजे जनलोकांसाठी? एकदा त्यांच्या बोलण्यातनं असं आलेलं, की सुप्रजा यायला हवी. बरं. असं म्हणजे या जगाची सुप्रजा व्हावी असं. तर त्याच्यामुळे म्हणजे संपूर्ण जगाचा कायापालट होऊन एक सुप्रजा म्हणजे चांगली प्रजा आणि हं, चांगलं राज्य आणि हं, मग सुखी समृद्ध जीवन यावं. हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते हं, आता माझंही स्वप्न आहे. कारण की मला त्या कार्यासाठी मी धडपड करते आहे. तर त्यामुळे हे त्यांचं कार्य आहे जगाला सांभाळणं. जे साधक आहेत, जे खरोखरच प्रामाणिकपणे साधना करतात, अशांना निश्चित मदत त्यांच्याकडनं पोहोचत असते. आणि जसं मला कार्य दिले तसं त्यांनी प्रत्येकाला म्हणजे जे जसं आपण श्री राम भोसले घेतो, हेही हं, फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. हं. त्यांना तसं त्यांनी एक वेगळं संवाहन विद्या शिकवली आणि त्याचा प्रचार-प्रसार करायला सांगितलं. तसं मला त्यांनी क्रियायोगचा प्रचार-प्रसार सांगितला आहे. हं, आणि असं अनेक मला असं वाटतं विद्या असाव्यात, की ज्या हं. त्यांच्याकडून आलेल्या आहेत आलेले आणि आहे. त्या वेगवेगळ्या म्हणजे सक्षम गुरूंकडनं त्या हं, पुढे जात आहेत. बरं. असं त्यांचं फार वेगळं कार्य आहे. लौकिक, अलौकिक, पारलौकिक सगळ्याच वेगवेगळ्या थरावर हं. त्यांचं कार्य चालू आहे. तुम्ही सांगितलंत हिमालयात तुमच्या फार फेऱ्या होतात आणि बाबा खुद्द हिमालयात राहतात. त्यांचं वास्तव्य तिकडे आहे. कारण ज्यांनाही दर्शन झालेलं आहे, ते मोस्टली तिकडेच हो, हिमालयामध्ये झालेलं आहे. हिमालय असा हा एक फक्त पर्वत नाहीये, म्हणजे एक ते मला वाटतं की वेगळंच विश्व आहे किंवा हो, एक वेगळं लोक आहे. हो, तिथे टाईम आणि स्पेसचं सुद्धा गणित वेगळं आहे, असं हो. कित्येक लोकं सांगतात. तुमच्या दृष्टिकोनातून हिमालय काय आहे? हिमालय एक अशी दैवी भूमी आहे, एक हं, देवभूमीच त्याला म्हटलं जातं, की ज्या ठिकाणी अनेक महात्म्यांनी साधना केलेली आहे. त्यांच्या साधनेच्या व्हायब्रेशन आजही तिथे आहेत आणि पर्वत म्हटलं, की पर्वताची उंची पाहिली, की आपल्याला कळतं, की आपण किती ठेंगणे आहोत. म्हणजे म्हणजे इतकं वाह! विशाल काही पाहिलं, की कळतं, की आपण किती कमी आहोत, आपण किती छोटे आहोत आणि ही जाण व्हावी प्रत्येक साधकाला, की आपण खरंच म्हणजे तो अहंकार निघून जाण्यासाठी हं, हिमालयाच्या सानिध्य फार आवश्यक आहे. हं, निसर्गाला समजण्यासाठी हिमालयाचं सानिध्य फार आवश्यक आहे. हं, आपण खूप सेफ झोनमध्ये साधना करतो, त्यामुळे आपल्याला ती साधना कळतच नाही. पण जेव्हा अशा वातावरणात साधना करतो आपण, की ज्या ठिकाणी उघड्यावर आपण बसलोय, पहाड आहे, हं. दऱ्या-खोऱ्या आहेत, पाणी आहे, थंडी आहे. कोणतंही श्वापद आसपास फिरू शकतं. अशा ह्याच्यामध्ये सुद्धा माणसाची एकाग्रता, साधकाची एकाग्रता साधली जावी आणि त्याने ध्यान साधना करावी, ही फार उच्च कोटीची गोष्ट आहे. हं. आणि म्हणून ते साधण्यासाठी तरी आपल्याला हिमालयात साधना करणं आवश्यक आहे. मलाही आधी असं वाटायचं, की आपण इथे करतो ना साधना, हां, मग हां. हिमालयातच का जायला हवं? कारण की मला सतत सांगितलं जात होतं, की तुला हिमालयात जायचं आहे. हं. मला गुरुजींनी सांगितलं. मला असं वेगवेगळे घटना घडल्या, की ज्यातनं निरोप मिळत राहिले, की मला हिमालयात जायचं आहे. आणि शेवटी मग मी ठरवलं, की मला जायला हवं. आणि मी तिथे गेल्यानंतरचे जे काही मी पाहिलं, की ते फार वेगळं होतं. हिमालयाचं सानिध्य फार वेगळं होतं. तिथली साधना, तिथली ऊर्जा खरंच फार वेगळं आहे. आणि म्हणून हिमालयात साधना काही झालीच आलेत पाहिजे तुम्हाला दैवी प्रत्येकाची. अनुभव तिथे? हिमालयामध्ये एकतर मी जायला तयार नव्हते सगळ्यात पहिली गोष्ट. कारण की माझं असं होतं, की बाबाजींचं दर्शन मला होतं ना असंही, तर मग मला कशाला जायला हवं. हं, कारण हं. की ध्यानात मी त्यांची ऊर्जा अनुभवायची. बरोबर. मला असं वाटायचं, की मी बाबाजींना भेटते आहे. मला असं फार वेगळे सुगंध यायचे. चंदनाचं सुगंध मला यायचा. तर मला असं वाटायचं, की मी त्यांना अनुभवते. मग हं. तिथे मला कशाला जायला हवं. पण आमच्या घरी एक गृहस्थ आलेले जे आमचे परिचित नव्हते. आमच्या साधकाचे परिचित होते. आणि ते आमच्या देवघरात गेले, थोडा वेळ नमस्कार केला आणि बाहेर आले आणि मला म्हणाले, की "आप क्यों नहीं जाती हिमालय? आपको तो वहाँ बुला रहे हैं बाबाजी." आणि मला असं वाटलं, की अरे, म्हणजे ह्या माणसाला काहीच माहिती नाही आपल्याबद्दल आणि रँडम. हो आणि असं कसं हे म्हणतात. आणि घरी मी हा विषय टाळत होते एकदम हिमालय वगैरे, वगैरे. तर आणि ते जसे निघाले लिफ्टमध्ये गेले, तर लिफ्ट बंद होताना मला म्हणतात, "जाइये आपका घर है वहाँ." हो. असं म्हणाले आणि लिफ्ट बंद झाली. त्यानंतर मी त्या आमच्या साधकांना विचारलं, की "अरे, ते तुमच्यासोबत आले होते ते." तर ते म्हणाले, की "गुरुमाई ते त्याच दिवशी मला भेटले होते. आम्ही दोघे मिळून तिसऱ्या एका माणसाला भेटणार होतो, पण ते तिथे जाणं झालंच नाही. तुमचं घर जवळ पडतं म्हणून मी आधी इथे आलो आणि इथून आम्ही गेलो, तो त्याच्या घरी गेला, मी माझ्याकडे गेलो. त्यानंतर ती व्यक्ती मला भेटलीच नाही." ओह!
ते फक्त हा निरोप द्यायलाच ते आले का असं मला वाटलं. त्याच्या आधी मग तिथून एक हिमालयीन संत आले होते आणि असंच एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं, की "तू ये" म्हणून. मग ते आमच्याकडे आमचे गुरु आलेत आणि मी खरं तर टाळते अशा गोष्टी. पण त्यावेळेस मला असं वाटलं, की इतका आग्रह आहे तर आपण जाऊया आणि मी गेले. तर गेल्या-गेल्या ते मला म्हणाले, की "तुम अपना अधिकार नहीं पहचानती, तो हं. हिमालय जाओ. देखो मैं तुम्हें न्योता देने आया हूँ." असं बापरे! म्हणाले. आणि मी म्हटलं, की खरंच का म्हणजे इतकं सारखं? मला गुरुजीही म्हणाले, की "मग तुम्हाला हिमालयात जायचं आहे. तुम्हाला हिमालयात जाऊन साधना करायची आहे. तुमचं वास्तव्य असणार आहे पुढे." तर मला हे काही पटत नव्हतं त्यावेळेला आणि मग खरंच वारंवार इतकं येतंय. त्यानंतर मग मी ठरवलं आणि 2015ला मी साधनेसाठी प्रथम हिमालयात गेले. आणि तेव्हा मी साधना करून आल्यानंतर मग इतकं हिमालयाच्या प्रेमात पडले, की म्हणजे मुंबईत आल्यानंतर सुद्धा मला एक 8-10 दिवस असं हिमालयच दिसत होतं. म्हणजे डोळे हं. उघडले, की आपण घरी आहोत हे कळायचं नाही. मला उघड्या डोळ्यांनी हिमालयच दिसायचं घरामध्ये. तीच उंच झाडं दिसायची, तेच पर्वतरांगा दिसायच्या, असं होत होतं. आणि आता तर तिथे आपला आश्रमच आहे. त्यामुळे सतत 2 महिन्यांनी आम्ही जात असतो आणि अशी ओढ सतत असते. म्हणजे ती ओढ काही कमी होत नाही इतकं सतत हं. जाऊन सुद्धा. ओके. तिथं मी आपलं बोलता-बोलता आणि मागेही चर्चा झाली, की अश्वत्थामाच्या म्हणजे अश्वत्थामाच्या जखमेवर लावण्यासाठी तेल वगैरे देण्याची जिम्मेदारी म्हणा किंवा तुम्हाला असं काही आदेश आले होते? हो, म्हणजे अगदी एकदा मी 2015ला जेव्हा साधना करत होते दोन्हीकडे, तर तेव्हा माझ्या एका साधिकेच्या कानात असे शब्द आले, की "म म गुरुमाईंना सांग तिथे तेल ठेवायला, अश्वत्थामा घेऊन जाईल." असे शब्द आले कोणाचे आणि शब्द होते? कोणाचे माहीत नाही, पण तिच्या बरं, कानात तो आवाज आला आणि बरं. तिने ध्यान संपल्यानंतर उठली तेव्हा म्हणजे मी उठल्यानंतर तिने मला हे सांगितलं. मी म्हटलं, "ठीक आहे, आपण ठेवूया." असं म्हणून मी तिथलाच एक मातीचा असा एक दिवा असतो, खापर हं, म्हणतो हं, आपण हं. त्याला. त्यात मी तेल ओतलं काठोकाठ आणि आम्ही ते मंदिर बंद केलं आणि निघून गेलो झोपायला. हं. त्यानंतर सकाळी मी जेव्हा 5 वाजता मंदिर उघडलं, तर ते तिथे तेल अर्धं संपलेलं होतं. बरं ती शेणाने सारवलेली जमीन होती, तेल कुठेही पडलं नव्हतं, पण तेल त्यातनं अर्धं झालेलं होतं. म्हणजे बरं. जर का जिरलं असतं तर जमिनीवर डाग हं, हं, असते हं. किंवा तेल पडलेलं कळलं असतं, पण तसं काही नव्हतं. मग त्यानंतर मी तो एक नियम केला आणि अजून एकदा असं झालं, की माझ्या अजून एका साधिकेला असं दिसलं, की माझ्या मागे एक उंच अशी फार उंच व्यक्तिमत्व, फार वेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान केलेलं आणि डोक्याला पट्टी आहे आणि ते असं काहीतरी मागण्यासाठी त्याने हात पुढे केलाय. ओह! असं तिला दिसलं ध्यानामध्ये आणि तिने सांगितलं, की म्हणजे दुसऱ्या वेळेस जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा माझ्या मनात नव्हतं, की आता पुन्हा आपण तेल ठेवायचं आहे आणि तिने मला सांगितलं, की असं-असं मला दिसलं आणि मला असं एकदम आठवण झाली, की म्हटलं, "अरे, मागच्या वेळेला आपण ठेवलं होतं, मग ह्याही वेळेला ठेवूया." आणि मग तो नियम पडला. मग एकदा हं. मी बाबांना विचारलं, की म्हटलं, "हे असं मला मी ठेवते, तर ते खरंच आवश्यक आहे का?" तर ते म्हणाले, की "रखो वो लेता है. उसको ज़रूरत होती है." असं अच्छा. म्हणाले. आणि मग ते मी तेल किंवा तूप असं जे काही माझ्याकडे असेल, ते मी एक जागा ठरवलेली आहे. त्या ठिकाणी मी दरवेळेस ठेवून येते आणि हं. मग ते घेत असतील असा माझा विश्वास आहे. ते साधिकेला दिसले, तुम्हाला दिसले नाही? मला नाही कारण तिला ध्यानात हे दिसलं, की मी चालते आहे आणि माझ्या मागे कोणीतरी असे उभे आहेत आणि ते माझ्याकडे असं काहीतरी मागतायत. असं तिला ध्यानात दिसलं होतं. ओके. हं. ग्रेट आहे म्हणजे हे सगळं. अजून काही वेगळे म्हणजे हिमालयाची ओढ म्हणजे प्रत्येकाला मी जेव्हा बायोग्राफी ऑफ अ योगी वाचत होतो, त्याच्यात सुद्धा योगानंद म्हणतात, की मला हे सगळं सोडून हिमालय बोलवतंय किंवा हिमालयाची ओढ आहे. हो. त्याच्यात त्यांनी सांगितलं, की हिमालय म्हणजे वैराग्य आहे. तुम्ही हे जे काही सामाजिक, पारंपरिक किंवा सांसारिक जीवन जगत आहात, त्याच्यापासून वेगळं जायचं असेल तर हिमालय आहे, तर हिमालय. तुम्हाला हो, तिथे आत्मसमाधान देतो. हो. त्यांची फार इच्छा होती हिमालयात जायची, जी फार वर्षानंतर पूर्ण झाली. आणि तिथे त्यांना माहोतार बाबाजींचं सुद्धा दर्शन झालं, हो, असं सांगतात. हो. की एवढे सगळे योगी आणि असं मी 1-2 ठिकाणी असंही वाचलेलं की हे जे काही 7 चिरंजीवी आहेत, ते हं. सुद्धा आजही हिमालयातच आहेत. जेव्हा हो. त्यांचा योग्य वेळ येईल, हो, तेव्हा ते हो. येतील. पण वास्तव्य आजही त्यांचं सर्वांचं हिमालयात आहे. हे एवढं सगळं अद्भुत किंवा अविश्वसनीय असा तो पर्वत आहे आणि तिथे तुमचा तो आश्रम आता सुरू झालेला आहे. ते फार मोठी गोष्ट आहे आणि आज आपण इथे चर्चा करतोय ती सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. जी जिम्मेदारी आहे, जो आदेश तुम्हाला मिळालेला आहे क्रियायोगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी. मगाशी तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये क्रियायोग कसा करायचा किंवा काय. परंतु अगदी त्याची दीक्षाच द्यावी लागेल, की आपण समजा येथून एखाद्याला सांगितलं, की क्रियायोग अशा-अशा पद्धतीने केला जाऊ शकतो. हं. तर तो घरी करू शकतो का दीक्षा दिली पाहिजे? दीक्षा म्हणजे काही अवडंबर नाही आहे. फक्त हां. ती शिकवले जातो. तो बघ प्राणायामाची पद्धती टेक्निक शिकवली आहे जाते. शेवटी हो, ते. ती एक तंत्र आहे, हं, टेक्निक आहे हं. आणि ते शिकवलं जातं. तंत्र मी यासाठी म्हणते, की मराठी टेक्निकला तंत्र येस, म्हणतात. येस, येस, म्हणजे येस. लगेच हां. श्रोत्यांना असं वाटेल, की तंत्र म्हणजे ते तंत्र तंत्र. म्हणलं की तर तसं काहीतरी नाही. वेगळं हो. डोक्यात तर येतं ते लोकांच्या. टेक्निक आहे आणि ते येस. टेक्निक शिकवलं जातं
आणि ते शिकल्यानंतर त्यांच्याकडनं ती प्रॅक्टिस करून घेतली जाते, कारण की प्राणायाम आणि मुद्रा यांचं एक छान बेस्ट कॉम्बिनेशन आहे क्रिया म्हणजे. आणि ते त्यांना सगळं व्यवस्थित जमतं, म्हणजे लहान मुलांनाही जमतं, त्यात काही कठीण नाही आहे. ते सरावाने अजून ते छान करू शकतात. आणि मग ते झालं की त्यांची ती प्रॅक्टिस आणि त्यांची साधना सुरू होते. आणि यालाच आपण दीक्षा म्हणतो, कारण की क्रियायोग ही एक गुप्त रहस्यमय साधना आहे की जी गुरु शिष्यांच्या मध्येच राहते. त्यामुळे ती अशी लिहिली जात नाही किंवा ती अशी फोनवरनं किंवा अशी सांगितली जात नाही, तर ती शिकवली जाते, म्हणजे आपण दिली जाते आणि त्यांनी ग्रहण केली जाते. असे कोणाचे मी व्हिडिओज पण नाही पाहिले युट्यूबवरती की क्रियायोग अशा पद्धतीनं. हो, खूप काही. बरं, आता जर कोणाला क्रियायोगाची दीक्षा तुमच्याकडून घ्यायची असेल किंवा आपल्या आश्रमातून क्रियायोग मिशनमधून घ्यायची असेल तर काय प्रोसेस आहे? आपल्या सतत बॅचेस ठरत असतात. त्या बॅचेसमध्ये नाव दिलं की रजिस्ट्रेशन होतं त्यांचं आणि त्या बॅचला मग त्यांची दीक्षा मिळते. तर कालच पुण्यामध्ये दीक्षेचा कार्यक्रम झालेला आहे. ओके. हो, म्हणजे सतत होत असतो. आता हे त्याचे जे पॉडकास्ट काही लिंक पाहून आहेत खूप ते पण होतात. आपण डिस्क्रिप्शन मध्ये हो, देऊयात, हो, म्हणजे हो, ते सगळं आपल्या देऊया आपण. ज्यांना हो. तिथपर्यंत पोहोचायचं आहे हो, मदत हो, होईल त्या अगदी. लोकांसाठी. ओके गुरुमाई, खूप छान. काही आहे सांगण्यासारखं अजून? मला तर ऐकतच राहावंसं वाटतंय, परंतु तरी सुद्धा काही आहे जे राहिले माझ्याकडून विचारायचं आणि तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं, असं काही आहे? खरंच म्हणजे फार वेगळे अनुभव मी घेतलेले आहेत आणि आतापर्यंत मी गप्प होते, पण आता मी बोलायला बरं. सुरुवात केली आहे, कारण की हा चित्रपटच समोर येतोय आणि चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना प्रश्न पडणार आहेत सगळे, की खरंच असं होऊ शकतं का, खरंच असं एखाद्याचं जीवन असू शकतं का. पण खरंच आहे आणि मी उदाहरण आहे सगळ्यांच्या समोर आणि हे मीच स्वतः सांगते की इतर कोणी सांगत नाहीये की असं घडलेलं आहे. बरं. आणि त्याचा बराचसा भाग आपण त्या चित्रपटात दाखवलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीतून एक शिकवण लोकांना जात आहे. आणि खरंच आयुष्य कसं समृद्ध करायला पाहिजे आपलं आध्यात्मिक मार्गाने, हे तो सिनेमा पाहिल्यानंतर कळेल. आणि हा फकिरियत मूव्ही आपल्याला समृद्ध करेल, म्हणजे जरी फकिरियत असलं तरी तो आपल्याला समृद्ध करणारा चित्रपट आहे. आणि प्रत्येकाने तो सिनेमागृहातच जाऊन पाहावा असा आमचा आग्रह आहे, कारण की तिथे गेल्यानंतर ते साऊंड, ते VFX आणि ते सगळे इफेक्ट्स पाहून ते खरंच प्रत्यक्ष आपण बाबाजींना भेटतोय हा आनंद सगळ्यांना होईल. कारण की मला गुरुजींनी त्यावेळेस सांगितलेलं की 2025ला बाबाजी लोकांसमोर येणार आहेत. तेव्हा मला कळत नव्हतं, पण आता कळतंय की ह्या चित्रपटाच्या माध्यमाने येत आहेत. आणि 2025 मध्येच हा चित्रपट रिलीज व्हावा ही सुद्धा मला आज्ञा होती आणि त्याप्रमाणेच तो होत आहे. म्हणजे जानेवारीत शूटिंग सुरू व्हावी आणि तो आता पूर्ण व्हावा हे खरंच कृपा आहे अगदी, नाहीतर शक्यच नसतं. किती तारखेला रिलीज आहे? 19 सप्टेंबरला. 19 सप्टेंबरला फकिरियत नावाचा सिनेमा रिलीज होतोय. गुरुमाईंचे अनुभव त्याच्यामध्ये आहेत. महाअवतार बाबाजी त्याच्यामध्ये तुम्हाला दर्शन देणार आहेत. राहिली गोष्ट बाकी एवढंच नाही तर रामकृष्ण परमहंसजी असतील, नंतर आपले स्वामी आहेत, शंकर महाराज आहेत, अशा दिव्य विभूतींच्या प्रेझेन्सनं तो चित्रपट नटलेला आहे. हे वेगळं सांगण्याची सुद्धा गरज नाही. आणि हा पॉडकास्ट जेवढा म्हणजे हे फक्त व्हिज्युअल आणि ऑडिओ फॉर्मॅट आहे, तिथे प्रॉपर सिनेमा बनतोय, त्याचा एक्सपिरियन्स कसा असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. प्रत्येक जणांनी तो पाहावा. याच्यात मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, क्रियायोगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी गुरुमाईंनी जे पाऊल उचललेलं आहे, त्या क्रियायोगाच्या ज्या काही दीक्षा वगैरे कोणाला जर घ्यायची असेल तर आपण त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देऊयात. तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण देश चांगल्या मार्गाला जाणं हे त्यांचं जेवढं कर्तव्य आहे तेवढंच आपलंसुद्धा आहे. म्हणून आम्ही हे सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. खूप छान गुरुमाई, तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की आज खूप राहिलंय बोलायचं, खूप राहिलंय. मी पुन्हा प्रेक्षकांना काय, मला सुद्धा पुन्हा गुरुमाईला ऐकायचंय, तुम्हाला सुद्धा नक्कीच ऐकायचं असेल, परंतु तुम्ही सर्वांनी जर कमेंटमध्ये विनंती केलीत तर मी पुन्हा तुमच्या वतीने त्यांना विनंती करून पुन्हा या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा एखादा असाच पॉडकास्ट आपण सजूयात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पॉडकास्ट लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लिंक आहेतच गुरुमाईपर्यंत पोहोचण्याचा, तुम्ही पोहोचू शकता. कसं वाटलं गुरुमाई तुम्हाला इथे? हो, अगदी छान, मला आवडलं आणि खूप छान संवाद झाला. राहिलं बरंचसं, पण ते होईल नंतर भविष्यात पूर्ण. बाबाजींनी आदेश दिला तर होऊन नक्की जाईल. नक्की. थँक्यू. जय बाबाजी. जय जय बाबाजी. बाबाजी.